तर वैदिक आणि रासायनिक मधला तुम्हाला थोडासा फरक सांगतो. मी बागेत आलतो एक 8 दिवसापूर्वी, तर यांनी माझ्यासाठी 3 अंजीर तोडून ठेवली होती. यांनी खाल्ली पण नव्हती स्वतः, माझ्यासाठी तोडून ठेवली. ते सर तुम्ही अगोदर खा. तर मी यांना काय म्हटलं, सर ते मला देऊ नका, तुम्ही घरी न्या, देवा पुढे ठेवा, त्याची पूजा करा म्हटलं. बरोबर. म्हणजे आज वैदिकचा शेतकरी हा रिस्पेक्ट आज समजा आपण आपल्याला देतोय. क्या बात आहे. तुम्ही किती आवडीने तुमच्या अंजीर खा? हसू नका, खरं सांगा. तयार माल असला खाणार. पहिले किती पाठी सीताफळ खायचो. किती वर्ष झालं? 20 वर्ष. आता आता नाही, आता 4-5 तरी आणतो. बरोबर आहे. तरी पण तुमच्या बागामध्ये रसायनाचा वापर अजून कमी. तुम्ही जर ओरिजिनल रसायनाचा वापर जर केला तर तुम्ही ते फळ खाऊच शकत नाही, लगेच त्रास होतो की नाही? मग मला सांगा, कोण तुमचा त्रास विकत घेईल? लहानपणापासून ते थोडीशी चव लागली तोंडाला म्हणून माणूस ते आवडीने खातो, घेतो आणि खातो, आणि ते खाल्यावर कुठतरी त्रास होतो. तो पुढच्या वर्षी काय म्हणतो, नको रे बाबा. म्हणून शेतमालाला बाजार काय झाले, कमी. रासायनिक खतांचा वापर जर बंद केला तर पहिला फायदा होतो म्हणजे पाणी कमी लागत. सगळ्यात मोठा फायदा तुमच्यासाठी, बरोबर आहे. ज्यांच्याकडे लय पाणी आहे त्यांच्यासाठी पण फायदा आहे. मोटर कमी चालवा लागते ना, बिल कमी येईल सर, बरोबर की नाही? आणि आता तर मीटर कशी येणार माहिती सगळ्यांना, डिजिटल. आता प्रीपेड, अगोदर रिचार्ज मारायचं आणि वापरायचं, टीव्ही सारखं. ज्या दिवशी रिचार्ज संपला त्या दिवशी मालिका बंद, त्याशी पाणी पण. त्याच्यामुळे पाण्याची बचत होणार. दुसरं काय आहे सर, तुमची जी माती आहे, आज तुमच्या मातीची गॅरंटी नाही, जसं तुम्ही म्हटले उद्या पिकल याची गॅरंटी नाहीये, पण याची गॅरंटी तुम्ही जर याला वापरलं रेग्युलर तर पुढचं पीक कसं येतं, चांगलं येतं. त्याच ऊसामध्ये तुम्ही दुसरं सोयाबीन करा, पुढच्या वर्षी 2 वर्षांनी चांगली येते एकदम एक नंबर. म्हणजे हे एक फायदा आहे. त्याच्यानंतर तिसरा फायदा काय होतो की तुमच्या मालाची क्वालिटी चांगली निघते. क्वालिटी चांगली निघाल्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये काय राहते, इज्जत राहते आणि रेट बी चांगले मिळतात. तुम्ही दणकून रेट मागू शकता ना हक्कानी. चौथा फायदा काय आहे, सर्वात महत्वाचा, की तुमच्या झाडाचं, पिकाचं, मातीचं सगळ्यांचं आयुष्य वाढतं. 5वा फायदा असा आहे, रोगराईची येत नाही. आता यांच्या प्लॉटमध्ये रोगराईचं प्रमाण नाहीच, बरोबर आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की औषधाला सापडल, परंतु औषध मारायला नाही सापडणार, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग ह्या प्रकारे आपण जर अभ्यास केला तर एवढ्या कमी पाण्यामध्ये यांची बाग आज आजच्या कंडिशनला चांगली. दुसरी एक गोष्ट, तुम्ही एक ऑब्झर्वेशन चांगलं जर केलं, याच्यामध्ये व्हेरिएशन नाही. आकार, फळांचा आकार पहा, फळांचा साईज, शेताचं फळ घ्या आणि खालचं फळ घ्या, साईज कशी आहे, सेम आहे. तुम्ही केमिकलच्या प्लॉट मध्ये गेले ना, तुम्हाला लहान मोठं सापडणार. खरं की खोटं? बरोबर, एकदम खरं आहे ना. ही शेंड्यापासून एक सारखी साईज दिसते, बरोबर आहे ना. आणि अंजीर सुद्धा आहे ना, आता ते मागाशी जे फोडलं ना त्यापेक्षा मोठं साईज देणार आहे. आपल्या पोराचं आपण कौतुक करावं, काय विशेष नाही. शेताचं कौतुक करावं. मला अंजीर बघितलं लगेच मी सांगतो, त्याला सांगतो साईज देणारच. म्हणजे इथंच मी आता बघतो ना, साईज 100%. तुम्हाला वाटलंच नाही यावं इकडे, आकर्षित झाले. काय चांगली बरोबर आली तुम्ही, त्याच्यामुळे कमीत कमी आम्हाला हे तरी कळलं आम्ही पाण्यात आहे का दगडावर. किती खोल पाण्यात आहे आम्ही. आपल्या सर बाजार कमी होत नाही, कारण माझा कालचा 5वा तोडा होता ना, जो पहिल्या तोड्याचा माल होता त्याच्या आधी 5 वर्षाचा माल त्याच भावात सेम, आणि दिसायला पण सेम भावात त्याच्या आधी माझा माल गेला. बरोबर आहे ना. तुमच्या आजूबाजूच्या मित्रांची काय परिस्थिती, ज्यांनी RNPH वापरले त्यांची शेंगच नाही. दुसऱ्या तोड्यात उदाहरण गेले, हे काय म्हणतात की 2च तोड झाले त्यांची. सर तिसरा तोडा नाही नाही भेटत. तशी देवाची आरती रात्री आहे, तुमच्याकडे तेल दुपारी संपून जाणार आहे, काय उपयोग आहे का? म्हणजे तुम्हाला टक्केवारी सांगायचं झालं ना सर, म्हणजे 100 लिटर पाणी पाहिजे तिथं आज 15 ते लिटर पर्यंतच पाणी जर असतं तर तुम्ही 100 लिटर दिलं असतं, तर आता फक्त 15 लिटर देत आहे. खरं का? 100% पाणीच नाही सर, घरी कडून देणार, टँकरनी पाणी आहे आता. मागच्या वर्षीच फोटो तुमची पाहिले मी, तर पूर्ण म्हणजे असे काड्याच उभे तर मग काय म्हणजे तुमचे हिस्ट्री काय आहे सगळी माहिती सांगा जरा 2-3 वर्षाची.
3 वर्ष काहीच नाही झालं, बर. मला लागतच नाही झालं. बर बर. जर चांगलं व्यवस्थापन असेल हम्म. तर 20 ते 30 किलो पर्यंत माल निघतो एका झाडाला. एका झाडाला. ओके. आणि 4 तो- वर्ष झालं. हा, तो जर चांगल्या व्यवस्थेचा असेल 10 वर्षात झाड हम्म. 70 किलो पर्यंत माल निघतो. ओके, म्हणजे वय वाढलं तर त्याचा विस्तार वाढतो आणि उत्पन्न वाढतं. उत्पन्न आता आपण वाढतं. ज्यांचा व्हिडिओ काढला होता हा. त्यांचं किती माल असेल एका झाडाला? त्यांच्या एका झाडाला 120 किलो माल असेल. काय बात करता? 120 किलो. हो, 120. आणि त्यांचा अंदाज तुम्ही पाठवला होता आम्हाला, साईज काय होती राव त्याची? क्या बात आहे. कलर पण आगळे वेगळाच आहे, मस्त छान नाईस. आणि ह्या वर्षी एकही अंजीर सिंगल अंजीर खराब नाही झाला त्यांचा. सिंगल. त्यांचं केमिकलचा जो प्लॉट आहे हा. त्याचा काय अनुभव आहे याच्याशी सांगतो तुम्हाला? सर बरं का, केमिकलचा प्लॉट जो आहे त्यांचा आता चालू झालाय, तर त्याची साईजच झाली नाही बिलकुल. आता साईजचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. खर्च त्यांनी जास्त केला त्याला. खर्च जास्त झाला पण साईज पण नाही झाली सर. आणि त्यांनी चुरून चुरून सॉइल पण वापरलंय त्याला. म्हणून ते व्हायचं. गुपचूप गुपचूप. सांगून वापरलंय म्हणायचं, आपण गपचूपच म्हणायचं ना, केमिकल वापरले सॉइल. हा बर बर. म्हणजे तरी सुद्धा तो प्लॉट. नाही तरी सुद्धा साईजला नाहीये. हा. आणि किपिंग क्वालिटी मध्ये पण फरक आहे सर. बर. किपिंग क्वालिटी ते लोकलला विकतात केमिकलचा माल, आणि मुंबईला जो पाठवतो तो आपला पाठवतो. मुंबईला काय रेट मिळतो त्यांना सध्या? मुंबईला आहे ना, त्यांचा आता 140 रुपयांनी गेलता गेल्या आठवड्यात. कोलते साहेब तिथं आता सासवडला ठिकाणी मेन राहतात. हा चांगला ज्या एससीटी वैदिकचं पूर्ण असेल हा. ते प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी आहे ना 10% सेलिंग त्यांच्या दुकानात करतात हायस्ट रेटला. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. तुमच्या शॉप मध्ये? शॉप मध्ये समाधानी ठेवून. शेजारी नाही का दुकानदार आहेत किंवा हा. जे आपले आपले जे शेतकरी आहेत तर त्यांना मी फोन करून गाव मुक्काम पोस्ट सासवड तालुका प्रॉपर पुरंदर. सासवड मध्ये? हा. सासवडमध्ये ते shop आहे तिथं. शॉप मध्ये विकतात? आता असे झाले की शेतकरी किंवा दुकानदार येऊन म्हणतात काय हाय काय एससीटी आहे का? आलंय का काय मटेरियल भरपूर मागणी आहे. म्हणजे हा. टेस्ट एक त्यांना हा, लागली. टेस्ट लागली विषय. त्यांना. त्यांची झाडं किती आहे? 35. 35. आणि 35 झाडांमध्ये एका झाडाला 100 किलो जरी झालं तर 3,500 म्हणजे 3.5 टन झाला. 3.5. बरोबर आहे का? हो. बरोबर आहे ना? 3.5 टनाचे आज रेट काय चालू आहे त्यांचे? 140 म्हटले तुम्ही. हा. म्हणजे सरासरी 100 जरी धरले कमी धरू आपण. 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये. खर्च किती केलाय? 20,000. 20,000 रुपये. इथं 11-12 रुपये झाले ते. मग अंजीरचं गणित तर लय भारी आहे मग. केलं तर व्यवस्थित तर. का तुम्ही ज्या वेळेस सगळं केलंय, रासायनिक खतं टाकलेली, कृषी शेणखतं टाकलेली, मग झाडाच्या फुटवायला अडचण काय? सर तुमच्या तोंडात नेहमी एक वाक्य असतं, बेस्ट भरलं तर बेस्ट भेटलं. वेस्ट भरलं बेस्ट भेटणारच नाही ना, मग वेस्टच भेटलं ना झाडाला. त्याच झाडाने एक उदाहरण दाखवून दिलं. ज्यावेळेस आपला डोस भरला सर हा. त्यावेळेस समजा इथून पुढे जो शेंडा निघला अच्छा, म्हणजे जिथं ते बेसल डोसची ताकद होती त्याची इथं तिथपर्यंत थांबला काहीच नाही होता, निघालं. इथपर्यंत स्टॉप झाला होता. हा. तर इथून आपण डोस भरला हा. तर इथून पुढे जे निघलं हा. ना तर टोटल सगळ्याला असाच माल निघला परत. सेम. सेम माल निघाला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जसं तुमचं झाड इथं गच्च भरले पा है ना, हो. आणि माग रिकाम आहे पूर्ण. हो बरोबर आहे. माग कसं काय झाड नुसतं लाकूडच आहे, दिसेल तुम्हाला. वरती सगळं माल आहे बा. आणि इथून माग सगळं वांज आहे. म्हणजे ज्यावेळेस केमिकल डोस होता तोपर्यंत तेवढी जागा वांज राहिली. वांज राहिली. तिला झाड पण तुमचं सुकलेलं होतं, पानं पण नव्हते फुटलेली. म्हणजे झाडाची जी मुळी आहे ती रिस्पॉन्सच करत नव्हती. थोडा माल होता त्याला केमिकलची फवारणी 8 दिवसाला करत होतं, बर तरी म्हणजे कुठला रोग काही कंट्रोल झाला नाही. बर तांबेरा भरपूर होता. बर. तुम्हाला का बरं वाटलं आता हे केमिकल केलं हे माझं इकडे वळावं? नाही, मी ऍक्च्युअली म्हणजे उन्हाळ्यामध्ये झाड काढणार होतो. मागच्या वर्षी हा परिस्थिती तशी होती म्हणा ती. पण दरवर्षी 3 वर्ष खर्च खर्च आणि उत्पन्न. पण खर्च केला निघत नव्हता. त्यांनी मला बोलवलं होतं ना, मी बाग काढण्यासाठी सल्ला घ्यायला बोलवलं होतं की हा बाग ठेवू का काढू. समुद्रात असेल तर ठेवतो. मी म्हणलं एवढा डोस बढून द्या तुम्ही आणि किती मग दर बघा काय तुम्ही होतं. त्यांना मग? मी त्यांना 3 किलो आणि आपला RNPH जे आहे ते 2 किलो दिलं फक्त. एवढं हा सर, तेवढ्यात त्यांचं लाख रुपये होते. एवढा शेंडा माल लागला होता. मग ह्या वर्षी 2 बेसल डोस झाल्यावरती साधारणतः खर्च किती झालाय तुमचा आतापर्यंत? आतापर्यंत प्रत्येक झाड सरासरी 1200 रुपये खर्च उतरलेले आहे आतापर्यंत. अच्छा, झाला तुमचा खर्च. प्रत्येक झाडाला 1200 रुपये म्हणजे टोटल सगळा. एका झाडाला 1200 रुपये. तुम्ही खत आणि औषध किती?
सगळं संपूर्ण खर्च फक्त खतं आणि औषध कृषी अमृत 4 किलो भरलं होतं आणि आपलं RNP जे आहे ते 3 पुढे दिले हो 3-3 म्हणजे साधारणतः 8 किलो 1800 गेलं, 8 किलो गेलं. 1800 ग्रॅम दिलं. म्हणजे 1800 ग्रॅम गुणिले 4 4 7,200 7,200 किलो गेलं याला RNPH. किती वेळा गेलं ते 2 वेळा गेले 2 वेळा गेलं. बरं आणि कृषी अमृत 4 किलो दोन्ही वेळेस 4च किलो. हा, 4 किलो 8 किलो म्हणजे 8 किलो कृषी अमृत एका झाडाला. एका झाडाला. आणि RNPH किती गेलं 7 दोन्ही 14 किलो 400 पूर्ण टोटल गेलं. एका डोसला त्यांचे 7,500 रुपये झाले RNPH एका डोसला असे 15,000 झाले ते 15 ते आणि हे 7.5 किती झाले? 22.5 टोटल खर्च तुम्ही काढला असेल काय असेल तो. तर साधारणतः आतापर्यंत माल किती तयार झाला होता आता मी कुठेतरी एक अर्धा निघायला लागलो निघायला लागला. आता किती माल निघेल एक सरासरी का अंदाज तुमचा पूर्ण झाडाचा हिशोब केल्यावरती? अंदाज म्हणजे पहिल्याच वर्ष असलं एवढा माल असल्यामुळे अंदाज तर काही येणारच नाही. तरी पण एक जनरली जे अनुभवी लोक आहेत त्यांना काय वाटतं? 40 किलो प्लस निघेल सर काय सांगता? 100%. 40 किलो माल निघेल? मला किती निघाले सरासरी 500 सेटिंग आहे सर. निघेल. एका अंजीरचं वजन किती राहतं? अंजीरचं वजन 50 ग्रॅम ते 120 ग्रॅम पर्यंत 120 ग्रॅम पर्यंत. तुम्ही मला दिले ते किती ग्रॅमचे असतील? 90 ते 100 असतील. 100 बरोबर ना सरासरी? तर हे माझ्या मते जवळजवळ 50च्या आसपास 70 ग्रॅम 50 ते 60 तयार व्हायचे. म्हणून तयार व्हायचे. आता एक एवढीच फांदी धरली तर इथंच किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. बरोबर आहे. म्हणजे एवढ्या शेंड्याला किती आहे? 23 आहे. अशी शेंडे किती आहे सगळे? सर आता एका झाडाला कमीत कमी माझ्या मते ना हा जो मोठा माल आहे हा कमीत कमी 700 ते 800 असेल. 800 700 ते 800 800 एका झाडाला. आणि एका झाडाला. आणि plus हा हा, हा माल. हा, आणि आणि हा जो नवीन माल आहे ना, तेवढाच 500 आहे. plus आहे. म्हणजे आता पण जो धरला मोठा आहे तो धरला तरी 25 किलो नाही का एका झाडाला. हो. 50 ग्रॅम जरी धरला तर 50 गुणिले किती 50 म्हणजे हा बरोबर आहे ना. 500 50 गुणिले 500 म्हणजे 25 किलो झाला. 25 किलो जरी धरला आणि आज रेट 100 रुपये जर धरला तर किती होती त्याची? 2,500 2,500 रुपये पहिल्या फ्लश मध्ये. दुसऱ्या फ्लश मध्ये काय होतं ते म्हणजे काही जणी म्हणलं 40 रुपये तुमचं 40 किलो जरी धरलं तर साधारणतः 3,000 झाड जाईल. 3 ते 3,500 पर्यंत कमी धरलं तरी. बरोबर आहे ना. म्हणजे आज तुम्ही जर खर्च केलाय समजा 800,000 रुपये काय जर केला असेल त्याला 3,000 जरी झाले तर किती पट उत्पन्न झालं? 3 पट मिनिमम. म्हणजे एवढ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये तुम्हाला एक गॅरंटेड खात्रीशीर काय आलं? एक विश्वास आला. तर यावर्षी हातामध्ये काहीतरी मिळेल आता. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण जो अंजीरचा प्लॉट बघताय ह्या अंजीरच्या प्लॉटला 12 जानेवारीला राम सरांची व्हिजिट झाली होती. तर ह्या व्हिजिट मध्ये आपण जे काही अनुभव पाहिले किंवा आतापर्यंत तुम्ही जे काही त्याचा ह्या अंजीर पिकाचा किंवा ह्या प्लॉटचा आपण जो आढावा घेतलाय त्यामध्ये काही अशा गोष्टी आपण SCT वैदिकचे चमत्कारिक अनुभव त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. तर शेतकऱ्यांचा अनुभव ऐकत असताना किंवा त्यांचा आढावा घेतल्यानंतर जे शेतकरी अंजीर करत होते 4थ्या बहाराचं त्यांचं अंजीर आहे. तर त्या अंजीरमध्ये प्रति झाड त्यांना केमिकलवर आतापर्यंत फक्त प्रति झाड 50 फळं सापडत होती. तर आता SCT वैदिक मध्ये त्यांना जवळजवळ प्रति झाड आतापर्यंत त्यांना 1000 ते 1,500 फळं लागलेली. आणि अंजीर ह्या पिकाची वैशिष्ट्य असं आहे की अंजिराचं पीक हे जे आहे जे फळ ते 4 ते 5 दिवस SCT वैदिकवर त्याची टिकवण क्षमता ती वाढलेली. म्हणजे अंजिराचं फळ 4 ते 5 दिवस टिकतंय तेच फळ केमिकलवर फक्त 1 ते 2 दिवसात खराब होऊन जातं पूर्णपणे. त्यांचे जर माल जर पाहिला आपण तर प्रति तोड्याला त्यांचा आता 20 किलो पर्यंत माल निघतोय. परंतु हाच जर अनुभव त्यांचा केमिकलचा बघितला तर 5 किलो पर्यंत सुद्धा त्यांचा तोडा निघत नव्हता. आणि विशेष बाब अशी की अंजिराच्या बागेला ज्यावेळेस फळांची साईज व्हायला सुरुवात होते तर पूर्ण जी प्लॉट आहे प्लॉटची पानगळ व्हायला सुरुवात होती ज्यावेळेस केमिकल वापरत असताना. परंतु ह्या वर्षी SCT वैदिक वापरल्यामुळं आज फळांची साईज व्हायला लागली तरी देखील त्यांचा बाग पूर्णपणे हिरवागार आहे. पूर्ण बाग फ्रेश आहे. सगळे पानं एकदम फ्रेश आणि हिरवीगार आहे. फळांची क्वालिटी अप्रतिम आहे. साईज पण अप्रतिम आहे आणि टेस्ट सुद्धा अप्रतिम आहे. खूप सुंदर असा शेतकऱ्यांचा अंजीरचा अनुभव आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या पूर्ण बागेचा अनुभव ऐकू शकता. कोथिंबीर उपटताना त्यांना तिकडे मुळे सापडली. माती काढा त्याची माती. सर माती काढा सर थोडी झटका अशी. हा बघा किती सुंदर आहे. सगळ्यात मोठी ताकद हा सापडलं तुम्हाला.
बघा, ही ताकद आहे खरी. म्हणजे ही जी व्हाईट रूट आहे ही त्याची ताकद आहे झाडाची. त्याच्या जीवावर येत फळ चांगलं आहे तसे. बरोबर आहे ना. 10 गुंठी वाला काय केलं होतं त्याला? बेसंडच भरले आणि किती? ते किरकोळ भरले एक पाकिट वगैरे. एक पॅकेट वापरले. आणि कृषी अमृत कृषी आंब्याचे 2 द्या तेवढं याला तेवढा. तरी एवढं उत्पन्न निघालं होतं. म्हणजे तुमच्या मातीमध्ये कस आहे ना, तो कस ताकद तुम्हाला उपयोगाला येते ना. पण तुमच्या मातीमध्ये तुम्ही जर केमिकल वापरलं तर तुम्ही पाहिलं मागच्या वर्षी गेल्या वर्षी भरपूर केलं होतं. गेल्या वर्षी केमिकल केलं होतं. वाल वाल नव्हता केला. मग दुसरे पिकं घेतली होती. बरं. ते रोगाला बळी पडून गवार आणि गेवडा केला होता. तुमच्या भागामध्ये केमिकलला ताबडतोब पिकं रोगाला बळी पडतात. त्याचं कारण काय माहिती का? जमीन कशी आहे तुमची? खोलवर आहे का उथळ आहे? बरोबर आहे ना. जमीन उथळ असल्यामुळे काय होतं, ताबडतोब सॅच्युरेशन येतं. तसं खोल जमिनीमध्ये सॅच्युरेशन यायला 10-20 वर्ष लागतात. तर ती जमीन काय करते, ते जे लिच आउट करत राहते ना सारखी. खोल जमीन आहे, तुमचा जो केमिकलचा निचरा आहे तो कुठं होत राहतो? खाली होत राहतो. पण तीच जमीन जर म्हणजे उथळ असेल तर तो वरच्या वर लगेच काय होतो, सॅच्युरेट होतो. म्हणजे त्या मातीमध्ये तो लगेच जास्त इसी होऊन जातो, जास्त पीएच वाढतो, सलायनिटी वाढते, क्षारता वाढते आणि तुमच्या मुळ्या लगेच काय होतात, सफोकेट होतात, लगेच गुदमरून जातात. आता तुम्ही पाहिले मुळ्यावरती आल्या सगळ्या, बरोबर ना? वरती मुळ्या का आल्या आहेत, त्यांना अन्न मिळतंय ना. त्याची कंडिशन, सौंदर्य बघा. त्या मुळीच्या शेंड्याला काय आहे बघा कलर आलाय आणि तोच कलर कुठे आहे? अंजिराचा. जर मुळीला जर कलर असेल तर फळाला पण येणार, आणि पानाला पण येणार. खाणाला पण येणार. हे निसर्गाचा नियम आहे. त्या झाडाचं आरोग्य हे मुळी पाहिलंच कळतं. बघा ना सर, प्रत्येक मुळीला शेंडा काय झालाय? हे बघा लाल झाला बघा. हे बघा सेम इथं पण लाल आहे, सेम रंग आहे. सेम. थोडक्यात क्वालिटी जी आहे सगळी, तर सगळी कशावर आलो म्हणजे मातीच्या क्वालिटीवर आहे. माती बलवान झाली, पीक पहिलवान होतच आहे. जसं म्हणजे अमृत चालू केलं हा, तशी मुली जास्त ऍक्टिव्ह लागली. तुम्ही अमृतजल वापरल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही वापरता रिस्पॉन्स तुम्हाला मिळालं चांगला मिळतोय. चांगला. ओके. म्हणजे अमृतजलची गरज आहे का नाही, काय वाटतं? आता म्हणजे पाण्याची माझ्याकडे कमतरता येतं. हा, जाणवतोय तुम्हाला हो त्याचं? नाही, पाणी आता म्हणजे 8 दिवसांनी 1 तास मिळते. तुम्हाला असं विश्वास वाटतो का 8 दिवसाला 1 तास जर केमिकलच्या प्लॉटला पाणी दिलं त्याची काय अवस्था होईल? नाही, पाणी राहणार. बरोबर आहे ना. मागची वेळेस तुम्ही झाली तशी. ओके. 15 दिवसापूर्वी काय झालं, दुःख इतकं पडलं होतं सर की 5 फुटावर दिसत नव्हता. आणि असं बरोबर, कंटिन्यू होतं. आम्ही बी प्रवास करत होतो. कंटिन्यू 6 ते 7 दिवस दुःख होतं. तर यांचा मला फोन आला की बाकीच्या शेतकऱ्यांनी यांना येऊन सांगितलं, हा. अरे तुझी बाग तर लई सुंदर आहे, पण फवारणीला कमी पडू नकोस. बरोबर आहे. यांना सल्ला दिला. यांनी मला फोन केला बरोबर आहे. किंवा कोणते सर नाही का बाकीचे लोक येऊन मला सांगतायत की हा. फवारणीवरती लक्ष देऊन. ऐकायचं मग तुम्ही त्यांचं असं. मग मी यांना काय सांगितलं, तुम्ही पहिल्यापासून वापरत नव्हतं ना. तसं नाही, त्यांचा सल्ला एखादा घ्यायला पाहिजे ना. आता गावात राहायचं म्हटलं. हा, गावात राहण्यापेक्षा मग ते त्यासाठी कोणत्या सरांना विचारलं ना. मी असं नाही, पण गावकऱ्यांचा बी सल्ला एखादा ऐकायला पाहिजे ना. 2 वर्ष ऐकले की सर. 2 वर्ष ऐकण्यावरती यांना सांगितलं, सर आपण पोषणावरती काम केलेलं आहे, तुम्हाला फवारणीवरती काम करायची गरज नाही, तुम्ही निश्चित जपा म्हणलं. जबाबदार त्यांना मी. म्हणायचं ना तुम्ही, त्यांना म्हणा आता एवढे वर्ष मी तुमचं ऐकलं, 1 वर्ष तुम्ही माझं ऐका ना. 2 वर्ष ऐकलं त्यामुळे यांना म्हणलं पुढे आता ऐकायचं नाही. कसं आहे सर, हा? आता आपण म्हणतो म्हणा ज्या वेळेस हे होणार आहे बघणार आहे ऑटोमॅटिक तू काय केलं तू विसरायला चर्चा नाही होत का आता मग गावात? 100% होणार सर. नाही, याची चर्चा नाही होत का सध्या? सुरुवात सुरुवातीस आहे आपली. नवीनच आहे अजून. कसं असतं सर, ते म्हणतात ना मॅच आहे म्हणजे ताब्यात मॅच आहे, पण जिंकल तेव्हा खरं. ती माल गेला मग त्यांना करणार, माल गेला फायनल, एवढे पैसे झाले. म्हणजे शेतकऱ्यांना, केमिकलच्या शेतकऱ्याला जोपर्यंत माल जात नाही तोपर्यंत त्याला विश्वासच पटत विश्वासच नाही. नाही. नाही बसत. त्याला समोर जो माल आहे हा माल खरंच आपलाच आहे याची गॅरंटी नाही वाटत. नाही नाही. का बरं नाही वाटत? कधी पण Bentex आहे ना, बसू शकते. Bentex. हा, Bentex. Bentex आहे ना, त्याचा कधी कलर उडल भरोसा नाही. भरोसाच नाही. सोनं दिसतं सारखं आणि बेंटेक्स सारखं दिसतं ना, पण त्याचा कलर कधी उडल याची गॅरंटी नाही ना. हे त्यांना माहिती आहे पहिल्यापासून. त्यांना वाटतं हे बी बेंटेक्सच आहे. बरोबर आहे ना. पण त्यांना ही मुळी अशी, तुम्ही मला केमिकलच्या कुठल्याही प्लॉटमध्ये जा आणि अशी मुळी दाखवा, एवढं सौंदर्य दाखवा त्या मुळीचं. का हो? हे बघ, हे बघ. असं सौंदर्य जर तुमच्या मुळीचं असेल ना, असं सौंदर्य तुमच्या पानाचं असेल तर तुमचं प्लॉटचं फळ जे आहे ते फळ कसं राहणार आहे? छानच राहणार आहे ना.
तुमच्या परिसरामध्ये अंजीर आहेत इथं परिसरामध्ये, मग अंजिराची जी क्वालिटी आहे अशी हल्लीच्या काळात खायला मिळते का? मग मला सांगा, जर ही क्वालिटी जर पिकली परत तर आपल्या मालाला काय येईल? मागणी येईल ना. आणि मागणी आली तरच काय मिळत असतो? हा, खरंय खोटं आहे? तुमच्या का पाहिली भर म्हणजे साऱ्या दुनियात सगळी काही अंजीर आहे पण त्याला चवच नाही, बाजार मिळतील का? म्हणजे चव जर असेल तर, आणि चव येण्याचं पहिलं सूत्र काय आहे? त्याच्यामध्ये मिनरल्स आहे, त्याच्यामध्ये पौष्टिकपणा आहे. कुठली गोष्ट चवदार कधी लागते? कधी लागते? पौष्टिकता असेल तर. एखाद्या माणसाला बी चव कधी येते? म्हणजे कर्तृत्व असेल तरी. त्या चवीपुटी, त्या सुगंधापुटी, कीर्तीच्या सुगंधापुटी माणसं काय होता? जमा होता. पण त्याला जर चवच नसेल तर, त्याची काही कर्तृत्वच नसेल, त्याच्यापाशी कोण गोळा होतं का? तसंच आहे, झाडापाशी पण किंवा फळापाशी कोण गोळा होतो? ज्याच्यामध्ये पौष्टिकता आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे. मग अशा शेतकऱ्यापाशी माणसं, ग्राहक जमा होता, त्याच्याकडे काय आहे? क्वालिटी. केमिकल मध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये आस्था राहते का? नाही म्हणजे दाबदुकच आत्मीयता राहते का? नाही का? भीती राहते का हे माल मार्केट पर्यंत पोहोचेल का नाही? बरं पोहोचल्यावर व्यापारी तिकून काही शेअर तर मारणार नाही. ही भीती राहते काय? कारण अंजीर एक पेरिशेबल आहे, ते नाजूक आहे खूप, ताबडतोब लगेच काय होतं? खराब होतं. तुमचा माल आमच्याकडे आला होता, कधी तोडला तुम्ही तो? त्यांचा तो पिकलेला माल होता पूर्ण आणि आदल्या दिवशी तोडला होता. मला सर अंजीर ना ते 6 ते 7 दिवस असं ओपन जरी ठेवलं नाही, ना, अंजीर सुकतं. सांगा ना, आमच्या कधी पाठवलं तुम्ही ते? दुसऱ्या दिवशी पाठवला होता. बरोबर आहे ना? हो. म्हणजे तुम्ही तोडला, पिकलेला तोडला, हो, पिकलेला पूर्ण. आमच्याकडे पाठवला आणि पाठवल्यानंतर तो आमच्याकडे 3 दिवस होता. हो. आणि नंतर तो आम्ही फोडला ऑफिस मध्ये, तरी पण तो एक नंबर कडक होता. आणि 7 ते 8 दिवस माझ्या घरी अंजीर होता सर. तो असा सुकला पण खराब नाही झाला. यांना विचारा सर, केमिकलचं आहे ना अंजीर, त्यात किडे पडतात. आणि माझ्याकडून पीटी आहे, माझा नंबर घ्या आणि माझ्याकडून पीटी आणि ठेवा तशीच. जनरली शेतकऱ्यांचा काय अनुभव आहे अंजीरचा? का किती दिवस टिकतो? चौथ्या दिवशी आळी पडायला चालू होती. बरोबर आहे ना? 4 दिवसापूर्वीचाच माझा अनुभव आहे. बर. थोडंसं उकललं त्याला आळी पडली आणि जसं आत उडत गेलो तसं तो अंजीर खराब होत चाललेला होता. सडतो अंजीर. हेच आमचे जे समज आहेत ना, हे समज बदलायचे आपल्याला. पाणी नसल्यावर पीक येत नाही, बरोबर आहे, उघडून जातं. आता समजा यांच्याकडचं पाणी ते सांगताय की आम्ही दरवेळेस 100 लिटर पाणी देतो, तर आज आम्ही 10-15 लिटरच पाणी देतो त्या तुलनेमध्ये. म्हणजे एवढं पाणी कमी आहे तरी पण प्लॉट एवढा हिरवागार आहे, कुठं सुकलेलं नाही, कुठं काय नाही. मला काय सांगायचंय की तुम्ही कमी पाण्यामध्ये पीक करू शकता, तर हे याचं उदाहरण नाही वाटत का तुम्हाला? आता या स्टेज पर्यंत कमी पाणी त्याला, बरोबर? या स्टेज पर्यंत पण कमीच पाणी आहे. लोकांची किती बागा टिकले कमी पाण्यावर? आता बऱ्याच जणांच्या काय जणांच्या उघडे पण झाले, तुम्हाला माहिती पानगळ पूर्ण झालेलं आहे. पाणी जर कमी बसलं तर अख्खं कम्प्लिटली पानं पडल्यात. किती टक्के पाणी पडलेत? किती टक्के पाणी उरलं? काय बागांचा उघडाच झालाय अख्खा. म्हणजे एवढंच पाणी असून बरं कसं पाणी एवढंच पाणी असून सुद्धा 15 दिवसांनी द्यायचं म्हणलं ना की तसं होतं. त्याचं काय नाव आहे? सुभाष जेंटे. सुभाष भाऊ, मला सांगायचं काय माहिती तुम्हाला की आता ह्या स्टेज पर्यंतच बागा थकल्या लोकांच्या. पुढे जाणार आहे आपण, पण आता ह्या स्टेज पण थकल्या की नाही आजूबाजूला? यांची बाग टिकली की नाही? टिकली. म्हणजे हा इथपर्यंत तर विजय झालाय ना. इथपर्यंत झालाय हा. ज्यावेळेस माल पिकतो ना त्यावेळेस याला कम्प्लिटली चांगलंच पाणी लागते. मला काय म्हणायचंय ते बरोबर आहे तुमचं, काय लागतं त्याचं कारण शोधलं तुम्ही कधी? कारण त्याला पाणी जर असल्याशिवाय ती घर फुगतच नाही. तुम्ही जर खालून जर गरम तव्यावर बसले वरून तुमच्या किती पॉईंटाला चालव? नाही चालणार ना. कसं का बरं चालणार नाही? का बरं? खालून जाळे ना. बरोबर आहे ना? आता ज्यावेळेस तुम्ही रसायन टाकता खाली ते जाळच आहे ना खाली. सगळं कळते. प्रॉब्लेम त्यांचा नाही सर, 3-4 वर्षाचा अनुभव आहे त्या केमिकलचा, तो बोलू राहिला. मागाशी तुम्हाला काय विचारलं, त्या बागा काय झालं, ही बाग का टिकली? हा मुद्दा लक्ष द्यायला पाहिजे होतं. पाण्याचं रासायनिक का टिकली? रासायनिक वापरलं. आपण ज्यावेळेस बार धरतो, मी एकदा ट्राय केला, गोमतार टाकलो होतो, पण निष्ठाच फास्ट चालला बाग. माल कमी निसत, कारण माझ्या गाय आहेत ना. फास्ट चालला म्हणजे नुसतं शेंडा चालला. माल कमी फास्ट केमिकल कडून गाडी पुढे येऊन गेली. दुडी एवढ्या पडली, हेच ना एवढ्या पडली, आणि- पाणी आवडलं. तुमच्या पाहुण्यांनी एवढे फास्ट चालले का गाव सोडून दिलं आणि गाव सोडून पुढे पडलं. गोमतार नाही टाकलं. का बरं झालं माहिती का तुम्हाला?
त्यात हिऱ्याचा अंश जास्त असतो म्हणतात गोमतारात. तुम्ही आम्हाला सांगा प्रश्न तुम्ही सांगू राहिले. आम्ही हे 10 वर्षापासून ओरडून सांगतो की तुम्ही शेतामध्ये मी केलं ते सांगतो, मला अनुभव आला. फळबागांना वापरू नका, गोमित्र, जीवाणू वापरू नका. आता जे शेणखत म्हणतात ज्याला लोक, ते शेणखत वापरू नका. का म्हणतो? लोकांना असं वाटतं, काही जण असे म्हणतात की नाही यांना यांचं खत विकायचं. बरोबर आहे, आम्हाला आमचं खत विकायचं, आम्ही गोअमृतकाला सल्ला दिला असता. ते तुमच्या घरीच तयार होणार आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की शेतीमध्ये आडबंगपणा चालत नाही. किमान फळबागामध्ये तर बिलकुल चालत नाही. जे आडबंग आहे ना त्याने आपले कांदे, वाटाणे, बटाटे असं काहीतरी करावं आणि तिकडे डोकं चालू. नाही तर सोयाबीन. हा, मका करायची, सोयाबीन करायची, जोंधळे करायचे आणि गोंधळवर घ्यायचे आणि खायचे, गपचूप करायचे. ती मध्ये 1-2-3 फवारणी द्यायला लागतात. लाल कोळी होतो ना काय करायचं, हम्म. ते होणार म्हणजे होणार. काय काय रोग येतं बा याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मस्त कारपे, लाल कोळी, तांबेरा. तांबेरा आहे. यांचं काय काय? ती पानांतर काढून ते कारपे नाही, एक पान नका दाखवू तुम्ही मला. झाड दाखव, झाड. बघा की तो काय तिथं तसं नाही, एखादा अर्ध नाही. आता समजा किती झाड आहे सगळी? 40 झाड. 40 झाडांमध्ये सगळ्या झाडांवर दिसला पाहिजे, रोग दिसला म्हणजे सगळ्या झाडांवर दिसला पाहिजे ना. त्याला फवारणी झाल्यामुळे ते ऑटोमॅटिक मिळाला ना तिथं जाग्यावर. आम्ही मारतच नाही ना केमिकल काही. नाही यांनी शेच्या फवारणी कधी आमच्या रोगराईच्या आम्ही भावना रोगावर काम, आमच्याकडे औषधच नाही रोगावर. आमच्याकडे किडीवर पण औषध नाही. फक्त तुमची खालचीच. रासायनिक केमिकल याच्यात काहीच आम्ही नाही. फक्त खायला प्यायला घालतो. आणि मला हेच तुम्हाला समजून सांगायचंय की आम्ही फक्त काय करतो, झाडाला खायला प्यायला घालतो. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रोगराई म्हणता ना त्याला आम्ही रोग म्हणतच नाही. बरोबर आहे ते. का बरं म्हणतो नाही ते बी सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही 2-3 दिवस जेवणच नाही केलं तर तुम्हाला काय येणार? अशिक्त पाहिजे चक्कर येणार. बरोबर आहे. आजारी पडणार, सर्दी होणार, वातावरण बिघडलं. बरोबर आहे. ऑटोमॅटिक काय काय ना ते जुळत जातं त्याला. मग माणूस कमजोर पडल्यावर आजारी पडतो का आजारी पडल्यावर कमजोर होतो? की पहिलं कमी पडल्यावर होणार ना. होतो. बरोबर आहे. हा. मग आम्ही काय सांगतो, कमजोरच नाही पडून द्यायचं ना झाड. हा. झाडाला खायला तुम्ही मुळी पाहिली केवढ्यात? पाहिजे की कशी मुळी? एकच नंबर आहे. आहे की नाही? माय पण तयार होते की होत्या. बरोबर आहे की नाही? मला तेच ऐका ना, तेच मला शिकवायचं शेतकऱ्यांना का तुमच्या जमिनीमध्ये ताकद आहे. हे बघा शेजारी जोंधळे, याला काय करेल का लोकांनी? काहीच नाही. याला काही करेल का? आणि असं जोंधळे तुम्ही आमच्या पट्टीत पिकून दाखवा बरं. तुम्ही तुम्हाला जमीन देतो, चाल पिकून दाखवा मला. अशी पिकून दाखवा. फक्त पाणी द्या. तरी बारीक गोळा आहे. असं गोळा पडण्यात हा? पहिल्यापासून पाणी काहीच नाही. नाही. बघा पाणी नाहीये तरी पण तुमचे जोंधळे असे आले. याचा अर्थ काय माहिती की तुम्हाला? तुमच्या जमिनीमध्ये अजूनही काय आहे? ताकद आहे. आणि तुम्ही देतच जोरावर बोललेला. तुम्ही आणखीन 5 वर्षांनी कणच सुद्धा नाही बोला केमिकलवर. का बरं? जमिनीतला कस काय होणार? वळून जाणार. आणि मग ते वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो. आज जरी तुमच्या माहिती त्यांच्या माहिती तुम्हाला थोडा थोडा फरक दिसत असं, हा फरक काही वर्षांनी कसा होणार? जाणार, वाढत जाणार. ही दरी अशी मोठी होत जाणार, एवढी मोठी होणार का तुम्ही येणारच नाही इथं पाहायला. तुम्ही एवढी ना ताकद कसं करायला नाही का माहिती. आता हे समजा बार आमचा चालू झालाय, ज्यावेळेस परतचा बार धरणार आहे ना आम्ही, हा. तेव्हापासून ताकद द्यायला लागणार ऐकलं तुम्हाला. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे का हा प्लॉट तयार झाला ना हम्म. तर तो ह्या पट्ट्यातले जेवढे शेतकरी आहे अंजीरचे सगळे गोळा करा. त्यांना सुरुवातीपासून याची माहिती द्या. आपण 1 दिवस आहे ना 10 दिवस आहे ना सगळ्या शेतकऱ्यांना बोलू. बरोबर आणि जून जुलै मध्ये बार धरतात. बरोबर. आणि जे जम्बो अंजीर असतो ना ते 15 ऑगस्टला धरतात. बरोबर. आणि जूनला जर धरतात ना आपण जूनला मिटिंग धरू. हा बरोबर आहे ना इथं. हे असं नियोजन व्हायला पाहिजे ना. तेच प्रयत्न चालू आहे, सर. मला सांगा शेतकऱ्याला- याची गरज आहे की नाही? आहे सर, प्रश्नच नाही. काय कायला अनुभव हे नाहीत त्यामुळे चुका होत्यात. कोणचं खत टाकावं काय केमिकल करावं. मध्ये गॅरंटी नाही ना. हा. केमिकल मध्ये गॅरंटी आहे आता का? तुम्ही सांगणार बाबा ह्या झाडाला हा. 10 किलो डोस पाहिजे का 5 किलो डोस पाहिजे, हम्म. कोणत्या प्रकारचा, ही चर्चा झाली पाहिजे बसून. बरोबर बरोबर. म्हणजे हेच मुद्दा जो महत्वाचा आहे की शेतकऱ्यांचं काय व्हायला पाहिजे? प्रबोधन व्हायला पाहिजे. त्यांना कळतंय की केमिकल मध्ये खर्च जास्त आहे, केमिकल मध्ये रोगराई भरपूर आहे. तशी रोगराई ह्या प्लॉट मध्ये आपल्याला सरळ दिसत नाही. एखाद्या आधी दिसणारच आहे, एखाद्या आधी राहणारच आहे कुठे ना कुठे. परंतु आता त्यांचं पहिलंच वर्ष आहे समजा, ज्यावेळी 2-3 वर्ष होतील त्यांची जमीन सुद्धा हळूहळू काय होईल सगळी सुपीक होईल. मग मात्र तुम्हाला कुठलं झाड आणि पान सुद्धा खराब दिसणार नाही. मग हे मुद्दा आहे महत्वाचा. तिसऱ्या 4थ्या वर्षाला झाली. हा आता ही समजा शेंडा एवढा वाढलाय हा आणि ह्यो नंतर आहे ना एवढाच वाढणार. बरोबर आहे ना. 4-5 वर्ष झाली ना का झाडाला. का वाढतो असा? कारण त्याला साठा जास्त होत नाही 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 नाही. जमिनीमधून त्याचा कस काय होतो? निघत चालतो. झाडाचा पण कस काय होतो? उतरत चालतो. बघा फळ आलं
का झाड त्याचं बघा आता इथे एवढं फळ आलं का नाही, झाड काय करणार इथला कस बाहेर काढतात, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये ज्यावेळेस जमिनीचा आणि झाडाचा कस उतरतो तेव्हा त्याची शक्ती काय होती, कमी होती. आता मला सांगा, तुम्ही कस काढला ऑर्गॅनिक मध्ये, आता त्याला जे फळ आलं हे रासायनिकचं फळ आलंय का? तुमचं जे फळ तुम्ही खाता ते प्युअर रासायनिक पिकायला तुम्ही खाऊ सुद्धा शकत नाही, ते एकदम खराब येणार ते, बरोबर आहे. ज्यांच्या बागा 10-10 वर्ष झाल्या, 20-20 वर्षाच्या, त्यांचे झाडं काय झाले, पूर्ण वळून चालले, ड्रॉप झाले. का बरं? कारण ते केमिकलवर फळ येऊच शकत नाही. आम्हाला जे फळ येतं ते जमिनीमधल्या सेंद्रिय कर्बामुळे येतं. एका माणसाने काय केलं, 15 वर्षाचा बाग होता, मी जुनाच झाला थोडक्यात, फुटाय मार खात होता ते, झाड मग टप्प्या घेऊन म्हणलं फळ झालं, त्यांनी कम्प्लीट बॉक आणला बर, आणि नंतर बार धरला, परत ते तार आणलं, बरोबर, इतकांड फुटलं, बरोबर. परत असं गोडवानी झाला, बरोबर. नाही तर आधी एवढंच फुटायचं, बरोबर आहे. 4 जोड्या 5 जोड्या. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की जमिनीतलं प्रेशर जे आहे ताकदीचं ते कमी झालं, कमी झालं, मग ते पाणी एवढ्या वरच्या मजल्यापर्यंत जात नव्हतं, नव्हतं. यांनी मजले छाटून टाकले. परत नंतर त्याला पण मग सुंदर गेला. तुम्ही त्याच्यावर गेल्यावर परत ते तेवढं पण छाटणार नाही पुढच्या वेळेस. त्याच्या पुढच्या वेळेस तुम्ही जर छाटलं तर तेवढं पण नाही वाढणार, ते त्याच्या निम्मच वाढणार. का? जमिनीची ताकद कमी झाली. आम्ही असे उद्योग करण्यापेक्षा जसं जसं पाणी खाली जाईल तसं तसं फुटबॉल खाली नेण्यापेक्षा आम्ही जमिनीचं पुनर्भरण करून तो कसं आहे फुटबॉल, आता ह्याची कॅपॅसिटी 20 वर्ष सुद्धा चालते, 22 वर्ष पण चालते, बरोबर आहे. 22 वर्षाला फळ कमी देते. पण जमिनी टिकत नाही तुमची. त्यासाठी आहे ना, ही जी झाड आहे ना, ही कमीत कमी 15 ते 16 वर्षाची कार झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या प्लॉट मध्ये तयार करणं हे महत्वाचं. नाही नाही नाही, मग हेच सवयी बदलायच्या आम्हाला शेतीमध्ये. अंजीर शेतीमध्ये असो, कुठल्याही शेतीमध्ये असो, तुम्ही म्हणताय झाडाचं वय 25-30 वर्षे आणि तुम्ही बाग 10-15 वर्षात तोडून टाकताय अर्धी, किंवा नवीन लावा म्हणताय, चालू राहतोच ते, बरोबर आहे ना. नवीन लावा म्हणताय, तो थकतो ना. आणि काय काय झाडं पण पडतात ना, खोडकिडा लागतो, कुठं काय होतं. आता काय कायांचं काय झालंय, काय कायांचं असं खाली स्टॉप काय झालं पण ते खोडकिडा खालून खोडकिडा लागला, का लागला? काय काय स्वत्यात पण खालूनच खोडकिडा, मी काय म्हणतोय, जमिनीतूनच. तुमच्याला सांगा का, जमिनीतून कसं काय काढणार आपण खोडकिडा, मला सांगा. बरोबर आहे का नाही? नाही, एक मिनिट, आता साईडला जी आहे ना, मुद्दा झाला. तुम्ही काय सांगितलं, खोडकिड लागतो, झाड थकत, रोग येतो, हे सगळे कामं का होतात? कारण काय याच्या पाठीमागे? ते आता आम्ही नाही सांगत. तेच तुम्हाला मी सांगितलं का जमिनीची ताकद कमी होती ना. आता मला सांगा, हे लिंबाचं झाड, हे लिंबाचं झाड किती वर्ष झालं मरत का बरं नाही? नाहीच मरत. का बरं? त्याच्या निंबा तुम्ही तोडता कधी? नाही. त्याच्यात धक्का लावता का? नाही. त्याच्या मुळाला कधी धक्का लावता का? नाही. मग लावा बरं, पाहतो किती दिवस जातात. टाका लावला ते बघ इकडे. बरोबर आहे ना. याचा आपण दरवर्षी काय करतो, मशागत कर, याचे फळं तोड, हे कर. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी काढता त्याची भरपाई केली पाहिजे ना, केलीच पाहिजे. बरोबर आहे ना. भरपाई काय करतो आपण, रसायन खातो ऑर्गॅनिक आणि देतो रसायन. हा धंदा कुठला आहे? पार काय काय तो आहे ना, गळ काढून त्याचं दारवा पण काढून टाकतात. सर तेच मला तुम्हाला सांगायचंय. तेच सांभाळले. 16 वर्षानंतर जातो आमचा आपला व्हिडिओ झालाय, तो 22 वर्षाचा बाग दाखवा आहे, त्यांना. 22 वर्षाचा बाग आहे. तारुण्य आलं त्याला. गेल्या 10 वर्षात त्याला काहीच नव्हतं, ते 22व्या वर्षी त्याला तारुण्य आलंय. परत मग मी सांग का बरं पण? का आलं? काहीतरी केलं असं ना. हा, मग काय करावं? तुम्हाला साधं उदाहरण आहे आपल्याकडे, बरं का, साधं उदाहरण नाही. जुनी म्हणे एक, आडत नाही तर पावऱ्यात कुठून येणार, आडत तर पाहिजे ना अगोदर, तुमच्या आडतलं त्यासाठी संपलं. मी काय म्हणतोय, जून मध्ये मिटिंग झाली पाहिजे, ह्या ह्या झाडाला meeting 10 किलो कशासाठी? डोस पाहिजे का 5 किलो डोस हा. पाहिजे. आणि काय भरला पाहिजे तू? मग तिथून पुढे भाग आणि आम्ही भरणार, मग तुम्ही येणार 2 महिन्यांनी. सर अरे हे असं झालंय सर, तुम्ही लगेच आमच्या उदाहरण आमच्या वाट होणार, तुम्ही चुकला इथं, ही मान्य आहे ना, बरोबर आम्ही चुकतोयच ना, तुम्हाला चुका 100% गावणार आमच्या शेतकऱ्यांच्या. बरोबर आहे. हा पण त्या योग्य वेळी दूर करा. एक वेळ दूर झाली पाहिजे. बरोबर आहे. हे म्हणजे महत्त्वाचं. थोडक्यात एकंदर चर्चेतून काय आलं समोर आपल्या, की योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर सगळे शेतकरी सुद्धा अशा प्रकारे चांगल्या बागा आणू शकतात. त्यांचा मुद्दाही फार महत्वाचा. त्यांनी सगळं प्रांजळपणे कबूल केलं सगळं, की रासायनिक शेतीला आयुष्य कमी, वय बी कमी आहे, आयुष्य कमी आहे आणि क्वालिटी सुद्धा खराब आहे. तर अशा कंडिशन मध्ये आपण जर वैदिकचा वापर केला जसं यांनी केला, बरोबर आहे, याच्यामध्ये रसायन वापरायचे नाहीये, याच्यामध्ये रोगाला त्रास नाहीये, आणि यांनी ज्यांच्या वाटण्यावरून किंवा यांच्या मालावरून दिसतंय लगेच की याला त्रास नाहीये, बरोबर आहे. यांनी मागच्या वर्षी केमिकलचा डोस भरला होता, मागच्या वर्षी यांचे काळे फुटल्या सुद्धा नाही, काळ्या फुटल्या सुद्धा नाही. सांगत होते मला, फोटो दाखवले त्यांनी, नाही होतं आम्ही पण बघितले. बरोबर आहे ना. मग नंतर त्यांनी जेव्हा हा डोस भरला तेव्हा त्यांनी कुठेतरी शेंडा निघाला वर, आहे की नाही, तेव्हा झेंडीवाली मी कुठेतरी झेंडी निघाली, आहे की नाही. मग हे महत्वाचं आहे. आता वैदिक वापरले हा. झाडांना, झाड फुललंय म्हणल्यावर माणूस पण फुलला. हे मात्र लाख मोलाचं बोलला तुम्ही.
माल सेम आहे कोणी जाणार नाही. पण चमक वेगळी आहे का नाही? म्हणजे तुम्ही सगळ्यात मेन गोष्ट कशी माहिती का, तुम्ही सत्यानं चालणार माणूस दिसतोय मला, म्हणून हे सत्य स्वीकारताय. नाही तर माणूस सरासरी जनरली सत्य स्वीकारत नाही. चला बरं वाटलं. वाटाण्याचे किती तोडे होतात तुझ्याकडे? हा? जनरली 3. तिसरा थोडा नाव किती सांग, पत्ता सांग. मी दिनेश झेंडे, मी दिव्याचा आहे. हा. मी कायम वाटाणा करतो. अच्छा. तर मी थोडक्यात आज हे 3 वर्षापूर्वी हा. एसीटी मध्ये वापरायचे. कायम करतो मी किती वर्षापासून? लहानपणापासून करतो, पण मी 3 वर्ष हो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा. 3 वर्षाचा अनुभव सांगतो हा. की 3 वर्षापूर्वी म्हणजे वाटाण्याचं 1 किंवा 2 तोड्यावर मला कधी झाले नाहीत. बर गेल्या वर्षी मी यांच्याकडनं कृषी अमृत आणलं. बर एकच ट्रॅक्टर एकच बी एकाच वेळी पेरलेले, शेजारी 4 वावर होती. बर तर मी कृषी अमृत टाकलं, त्यांनी त्यांचे जे रसायन खत टाकले, हा. ते टाकलं. ज्यावेळेस मी टाकलं त्यावेळेस ते वासळ म्हणले काय कचरा घाण घेऊन आला. बरोबर आहे, वास घाण येतो. बरोबर आहे. डायरेक्ट मला म्हटले ते, हा. मला मिळालं ते मी आणलं. हम्म. आणि कुठली गोष्ट मी स्वतः पूर्व केल्याशिवाय दुसऱ्या काही करत नाही, बरोबर कधीच करत आहे, नाही. तसंच करायला पाहिजे. हा. त्यात जुने चमत्कार शिवाय नमस्कार नाही. बर ते वाटाणा हे केला, लोक तीच सगळं तेच. हम्म. तर माझ्या त्या वाटाण्याचे 5 तोडे झाले. बर त्यांचं दुसऱ्या तोड्याला खायला शेंगावले नाही. बरोबर आहे. जे शेजारचे लवकर थकलं जे शेजारचे तेच लोक तोडायला माझ्याकडे यायचे. बरोबर. असं करून तिथून पुढे यावर्षी जवळपास 30 लोकांनी 100 बॅग घेतली. बर त्याच लोकांचे 100 बॅग. या वर्षी काय केलं तुम्ही वाटाणा? या वर्षी फक्त कृषी अमृत आणि RNPH बेसोडोस टाकला. 10 किलो बी पेरलं, 12 12 गुंठ्याला 10 किलो बी पेरलं. बर. हा. तर या वर्षी पण माझा आणि 12 साऱ्यांना 8-8 दिवसांनी मी 4 सारे 8-8 दिवसांनी भिजवतो. पाणीच नाही माझ्याकडे. बर 4 वापरलं पाणी सोडायचं ह्या आठवड्यात. बर कुठल्या आठवड्यात? RNPH किती टाकलं? 1 पुढा 3 600 ग्रॅमचा. हा आणि कृषी अमृतच्या 3 बॅग 3 बॅग टाकले. 10 गुंठ्यामध्ये जेवढं टाकलं. 3 बॅगला. बरोबर. हा. तर ते म्हणजे 3 टप्पे केले पाण्याचे. बर सुरुवातीला 2 पाणी सगळ्याला मिळाली. बर आता अजिबातच पाणी नाही. बर 3 सारे भिजवले की पुढल्या आठवड्यात 3 ते पुढल्या बर, आठवड्यात 3 नंतर ह्याचा नंबर येतो. किती काढले तुम्ही थोडे? आता माझे टोटल 5 तोडे झाले. बर तर मार्केटचा पण विषय असा सांगतो की मी स्वतः विकायचं होतं रोडवर आपलं हे वाटाणा. करून. मी बाहेर पाठवलंच नाही. बर तर आम्ही 2 जण बसलो विकायला. यांच्याकडे मार्केटचा माल आहे, हा. माझ्याकडे घरचा माल आहे. बर हे 100ला 2 किलो विकायचे, 50 रुपये किलो. बर आणि मी 80 रुपये किलो विकायचो. बर. ते आले की म्हणले का हो तुम्ही असं का विकताय? म्हणजे हे मी काय सांगत नाही, हा. खा. दोन्ही खा, तुम्हाला आवडेल ते घ्या. बर मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो, माझं विकायची पण मी बोलणार. बर तुम्ही खा, तुम्हाला जे याची चव जे सांगल, तुमचं तोंड जे सांगत ते. हे वाटाची जी चव सांगल त्याचं तुम्ही ऐका. पटलं तर घेण्याचं घेऊ नका. बर माझा घ्यायचा असं मी कुणालाही फोर्स केला नाही. बर बर. तर एक पुण्यातली व्यक्ती आली होती, हम्म. त्यांनी आधी 2 किलो वाटाणा घेतला बर. आणि शेजारी बाई बसली होती, हा. त्याचं घेतला नाही तिने. हा, बरं. त्याचा खाल्ल्यानंतर माझ्याकडे आला, त्यांनी 2 किलो घेतला. त्यांनी घरी घेऊन असं असं म्हटलं. मी त्याला समजून सांगितलं की मी असंच हे करतो, मला बरं. खोटं वाटतंय. शेतीजवळ बसून अमुक ठिकाणी माझी शेती आहे, बर बर मी काही सांगाल तुम्ही प्रत्यक्ष शेतात बघा काय आहे ते. बर. मग त्यांनी 30 किलो वाटाणा नेला कशाला मग? घरी खायला. म्हटलं मी माझ्या पाहुण्यांना वाटाणा. आणि बिगर chemical आलं घरी का? गेल्यानंतर अहो, बिगर केमिकल नाही, वैदिक न्यूट्रिशन. तुम्ही खाल्ला का? नाही. तुम्ही खाल्ला पाहिजे होता, मग तुम्ही बोलले असते बरोबर. हा? घेतला का? हा? अहो, आम्ही खाल्लाय म्हणून ते ऐकत नाही. त्यानंतर मला तिसऱ्या त्याचा फोन आला. हा. म्हणतो, परतचा थोडा कधी आहे? म्हणतो परतचा थोडा माझा गुरुवारी आहे. तू माणूस आहे का हॉटेलवाला आहे म्हणा? हॉटेल नाही, माणूस एकदम वयस्कर माणूस, त्याला ते पाठीचं उचलता येणार नाही असा माणूस होता. बर. ते मी सगळं भरून ते गाडीत वाटलं ना टाकलं. सगळ्या मारते. ते ऐका, तो काय म्हटला की मला परतचा थोडा कधी? म्हणून माझा थोडं गुरुवारी आहे. मला एकही शेंग कोणाला द्यायची नाही. मी ऐक ना. 3 वाजेपर्यंत जेवढा तोडला तर 65 किलो वाटाणा तो माणूस घेऊन गेला. घेऊन गेला हा. 80 रुपये किलो नाही. 80 रुपये किलो. आणि त्याच्यातलं रान शेजारी मिळतोय 60ला. ते तुम्हाला पाठवलं तर 50 त्याच्यातलंच ला. वाटाणा. तुम्हाला पाठवलं त्यातलंच हा, वाटाणा. निवडून निवडून पाठवतो निवडून नाही. तुम्हाला सांगतो वाटाणा. अहो तो असं वाटलं कोणतरी हवा भरून फुगवेल. हा ना. आणि दाणे जर काढले कुठले शेंग फोडा, कुणी म्हणलं ही निबर आहे, शेंग काय आहे निबर आहे असं म्हणणार. पण जेव्हा फोडली ना आतमध्ये, हा 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 काय वाटाणा, नुसती साखरच. मी जवळजवळ 4 दिवस दररोज फ्राय करून खाल्ला. दुसरं काहीच नाश्ता तेव्हाच माझा दररोज. इथं मी सर मार्केटला जरी नेलं ना, समजा पोतं घेऊन गेलो ना, हा.
तर मी काय करायचो? मागितलं होतं पण आम्हाला तर म्हणे आज संपला म्हणजे त्याच्या शेतातून उचलून नेलं तर तर काय करणार. आणि आता मार्केटमध्ये 70 रुपये किलो मी दिला नाही. लोक काय लोक काय म्हणायचे हा माणूस देणारच नाही. हा. मी त्याने 60 रुपये माझे मी देत नव्हतो. हा. मी काय करायचो खाली पोत वतायचो हा. आणि सगळ्या लोकांना द्यायचो 70 रुपये किलोनी. का तर त्यांना ती चव कळली पाहिजे. आता मी मार्केटमध्ये गेलो ना हा. हा पोत कधी होतं वाट बघतात हा अशी परिस्थिती आहे. हे ठोक मागितलं ना सर तरी देत नाही. आता देत काय नव्हतं म्हटलंय मी. की सगळ्यांना चार गेलं लोकांना पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय आहे, केल्याने होत आहे रे पर्यादी. आणि तुमची जी क्वालिटी आहे, शेतकऱ्यांनी जर मालाची क्वालिटी जर पिकवली, यांसारख्या वाटाणा जर पिकवला तर का बरं शेतमालाला बाजार. तुम्ही लोकांना खायला वीज देता, निकस देता, त्याचे बेचव खायला देता आणि लोकांनी पैसे द्यायचे तुम्हाला आणि लोकांनी परत डॉक्टर कमी जायचं. तुमचे अन्न खायचं, धान्य खायचं आणि परत डॉक्टर कमी जायचं आहे की नाही. मग हे धंदे कोण आणले. आता मला सांगा, द्राक्ष खा, डाळिंब खा, काही पण खा, माणसाची तब्येत बिघड. बरोबर आहे. अंजीर खा, लगेच घासा, इथे कसं तरी खरं कुठे. तुमच्या सीताफळाचा बाग आहे बरोबर. आपण पाणी सोडल्यानंतर ते मिलीबग साठी पांढऱ्या बुरसाठी किती फवारणी घेतो आपण. मी 2 फवारणी आणतो. मी ह्या वर्षी सीताफळाला शेणखत सुद्धा वापरणार नाही. रेसिपी वैदिकचा पहिला डोस वापर, बेसळ डोस दिला पाडव्याला. सीताफळ पण आहे का. ऐक, बर हा बर. मग पहिल्या गुढी पाडव्याला पहिला डोस भरला. 6,500 रुपये खर्च आम्हाला. 6 बॅगा नारंगीचा डोस भरला होता मी. त्यानंतर सीताफळाची आशाची साईज झाली त्यावेळेस 1 डोस भरला होता. 70 झाडाचे मला 1,10,000 रुपये झाले. टेम्परेचरमुळे थोडीशी साईज यावर्षी थोडा फरक पडला होता. बाजारात गेले की पहिले गेड उचलायचे ते मला साईज बारीक असू दे, कलर नंबर आहे. आणि सेकंड बेस्ट डोस भरला असतात जास्त काळू- तर ते size काळू दिली झेंडे. असते. सगळा माल त्याने घेतला, बाहेर माल ह्याने घेतला. मेवण्याचा आमचं पोपोजे. हा. तर त्याला विचारायचा माल कसा होता. तो 3 वर्ष झालं माझा एकच व्यापारी माल घेतो. हम्म. एकच व्यापारी झालं म्हणजे वैदिक आल्यापासून तुम्हाला डिमांड आला बुवा. प्रश्नच नाही. कोलते साहेबांच्याकडून खत नेलं, आम्ही संगच ऊस लावला. आता आमचा ऊस तुटून गेला. कोलते साहेब म्हणजे यांच्याकडून. नाही नाही हे यांच्याकडे. यांच्याकडून. एकच आहे ना तुम्ही? तुम्ही बी आले होते. आम्ही नाही, मी असतो हे बी आले होते व्हिजिटला. इकडे तर त्यावेळेस त्यांचा ऊस लोक कन्फ्युज राहील. आम्ही ज्या वेळेस बांधणी करतो ऊसाची 4 महिन्यांनी, त्यावेळेस यांनी खत टाकायचे हे करायचं. तर बाबू शेटनी त्यांना किती बॅगा देतात, 30 का 40 बॅगा देतात. कशाला, कोणत्या पिकाला. ऊसा करता. बर हा ऊसा करता. हा. तर त्यांचा खर्च सर्वसाधारण मला वाटतं 500 रुपयाला एक बॅग दिलती ना. 550 रुपयाला काहीतरी बॅग दिलती. बर. तर एकरी आमचा खर्च माझा स्वतःचा ऊसाचा ऊसाचा 30,000 रुपये. ऐका तुम्हाला सांगणार की. हा 30,000 रुपये झाला. हा. आणि ह्यांचा फक्त 15,000 रुपये झाला कशाचा. ऊसाचा बांधणीचा. बर. म्हणजे तुम्ही यांनी दिले त्याचा. यांनी दिलं त्याचा. हा. तर त्याच्यात आम्हाला असं वाटलं द्यायला तर माझे 15,000 रुपये जास्त गेलेत, माझा ऊस वाईट चांगला येईल. बर. काय तुम्ही काय टाकलं होतं. केमिकल केमिकलचा डोस 30,000चा. आणि यांनी 15,000 टाकला. 15,000. बर. शेजारी यांच्या. हा. आता ऊसाची कांडी तशी 3 महिन्याला म्हणजे 1 महिन्याला 3 कांड्या. बर. ती ह्यांच्या खताने वेगळंच झालं. आमचा ऊस बारीक राहिला. आमचा ऊस डबल खर्च करून. खर्च करून त्यांचं काय झालं, 12व्या महिन्यात 22 कांड्यावर ऊस गेला यांचा. शेतकऱ्यांनी आणि आम्ही 16-17 ऊस राहिले. डबल खर्च कर. बापरे. आणि हा मला अनुभव, मला तुम्हाला सांगायचं इथे येऊन कारण तेवढं आहे फक्त की आम्ही पुढच्या वर्षी तेच करणार आहे. सुरुवातीला बघा हे होते आम्हाला. सांगतोय किती किलोमीटर, 15 किलोमीटर सांगायला 7 वर्षापूर्वी यांनी दुकान टाकलं. तुम्ही शेतकरी आहे. शेतकरी अच्छा. यांनी दुकान टाकलं कुंभारवाडा. तुमचं नाव पत्ता सांगा सगळा. माझं नाव बाबासाहेब सकाराम झुरांगे, हा. राहणार मुंजवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. बर बर बर. तर यांनी सुरुवातीला दुकान टाकलं हा. केमिकल. बर. त्यांच्याकडून मी मोठा ह्यांच्याकडून झालो. अच्छा. बर. 2 एकर तंबाटी लावली होती. 1,20,000 रुपये खर्च यांचं झाला केमिकल होता. दुकान पण आहे का. होतं. पहिलं होतं. सरांना जे कोलते आहेत ना बाकीचे, हा. ज्यांचे केमिकलचं दुकान आहेत हम्म. ते SCT वापरतात. SCT वैदिकचा डोस टाकतात त्यांच्या शेताला. त्यांच्या शेताला SCT वैदिक. घरी 2 जणांनी त्यांचं नेलं. माझ्याकडून नेलं केमिकल.
पुणे जिल्ह्यामध्ये पिंपळवंडी म्हणून हायवेला गाव आहे मोठं सर, नारायणगावजवळ. तर त्या गावामध्ये फार जुने व्यापारी आहे. केमिकलचं दुकान त्यांचं कधीचं आपण म्हणतो मालमुडीच्या काळात, म्हणजे एवढे जुने आहेत ते. त्यांची पुढची पिढी आता ते बिझनेस बघते. तर त्यांच्या काळामध्ये ते कमीत कमी 10-12 तालुक्यांमध्ये ते डीलरशिप द्यायची, केमिकलचं माल विकायचे. अशी कुठली कंपनी ज्याचं त्यांच्याकडे हे नव्हतं, काय एजन्सी नव्हती. आणि त्यांनी यावर्षी आपल्या पूर्ण त्यांच्या उसाला वगैरे ड्रॅगनला 5 एकरला आपलं ट्रीटमेंट दिली. ते एवढे खुश झाले का ते म्हणे सर हे सगळं आता हळूहळू बंद करून टाकायचं आणि हे चालू करायचं. म्हणजे काळ बदलतोय, आपण बदललं पाहिजे. मी बाळासाहेब वसंतराव काकडे, खऱ्या अर्थानं गेले 40 वर्ष रासायनिक खतं औषधं विकतो आणि रासायनिक शेती केलेली पण आहे. परंतु गेल्या 5 महिन्यापासून मी एसीटी वैद्यकडे वळालो. मी माझं जी 5 एकर ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे त्यामध्ये मी याचा यूज केला आणि अद्यापपर्यंत माझे 3 डोसेस झालेले आहेत. 5 महिन्यातच 3रा डोस मी आता एक 4 दिवसापूर्वी टाकला. ग्रोथ कशी आहे? ग्रोथ अतिशय समाधानकारक आहे. या सगळ्यांना माहिती आहे, मी आयुष्यात कधी कोणासाठी वेळ देत नाही आणि कोणी अपेक्षाही करत नाही माझ्याकडनं का बाबा यावं. ते सांगतो की मी आज का सरांबरोबर आलो की अतिशय समाधान वाटलं की जो मी स्वतःचा प्लॉट पाहिल्यानंतर मी इतरांची जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा माझ्या जी पानाची साईज आहे, म्हणजे ड्रॅगनची जी साईज आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं पान जर मोठं असेल अन्नद्रव्य तयार होतं, झाडाची ग्रोथ होते. त्या पद्धतीप्रमाणे ती असल्यामुळं त्याशिवाय वाढ पण खूप चांगली, रोगराई नावाचा प्रकार नाही तर आम्ही आता नेहमीचे शेतकरी इतके वर्ष धंदा केल्यानंतर प्रत्येक आठवड्याला कुठलं ना कुठलं औषध मारायला सांगणं, ग्रोथ प्रमोटर देणं हे आमचे रक्तात भिनलेलं असताना सुद्धा मी जेव्हा यांचं वापरायला सुरुवात केली तेव्हा नंतर मी माझा बाकीचा औषधं मारण्याचा खर्च कमी झाला. जमिनीची पोत सुधारवण्यासाठी ते सांगतात त्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि मी अतिशय समाधानी आहे. म्हणजे आज मी 5 एकरवर आहे, परंतु थोड्याच दिवसात मी माझं सगळंच क्षेत्र जवळजवळ 90 एकर क्षेत्र, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही पाहाल तो 50 एकरच्या ऊसाला मी सुद्धा वापरलेला असेल, त्याबद्दल काही शंका नाही. इतकंच काय, पण मी गेल्या आठवड्यापूर्वी मिल्क चार्जर आणलं. आता हे मी व्हिडिओ वगैरे पाहतो, सरांची माझी ओळख नव्हती, मी फोन करायचा प्रयत्न केला परंतु सरांचा फोन मला लागला नाही. पण मी मिल्क चार्जर वापरायचा प्रयत्न केला. मला अतिशय समाधान वाटलं की एकाच 4 दिवसानंतरच शेणाची क्वालिटी हे झाली. यापूर्वी पातळ येणारं शेण आता एकदम घट्ट पोह कसा पडावा त्या पद्धतीने पडायला लागलं. थोडीशी वरती चकाकी यायला लागली आणि लगेच किती दिवसात, 4 दिवसात मी फक्त 5च याचा माझ्याकडे 12 गिरगाई आहे. आणि माझा उद्देश असाच होता का आज ना उद्या आपण रासायनिक वरनं आपल्याला याच्यावर येणं, जैविक वर येणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने ते चालू केलेलं आहे. पण त्यात सरांचंही मिळाल्यामुळं माझ्या दृष्टीने सगळेच प्रश्न मिटले. म्हणजे मला जैविक शेती करायची होती, मी वारंवार त्याच्याबद्दल चर्चा करायचा हे करायचं, पण त्याचा मार्ग सापडत नव्हता. यांचे प्रोडक्ट त्याच्या पुढचे आहेत आणि त्याच्यामुळं मला कमी त्रासामध्ये ते सगळं करणं शक्य होतं आणि रिझल्ट 100% व्हायचं. काय रासायनिक मध्ये जमिनीचे पोत नष्ट झाले, जैविक मध्ये अपेक्षित उत्पन्न निर्माण झालं नाही. आणि मग अशा वेळी आपण सगळेजण अडचणीत येत असताना आज त्यांनी वैदिक जे काढलेले त्यामुळे उत्पादनही वाढते, खर्चही त्या तुलनात्मक कमी येतोय, क्वालिटी सुधारते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण यांचा जर वापर केला, यांच्या एसटी वैदिकचा जर वापर केला तर शेती जी काही तोट्यात चालली, अडचणीत चालली, ती 100% बाहेर पडेल याचा मला आत्मविश्वास आहे. आणि मानव जातीला खऱ्या अर्थानं हातभार लावल्यासारखं किंवा विकास केल्यासारखं होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव सांगा. म्हणजे मी दत्तात्रय सीताराम झेंडे. अच्छा, झेंडेच आहेत तुम्ही? बर बर बर. आणि तुम्ही भेट मागच्या वेळेस दुसऱ्या अंजीरच्या प्लॉट झाली होती. मी दत्ता झेंडे, काळेवाडी. बर. काळेवाडी तालुका पुरंदर. किती तुमचं क्षेत्र? 38 झाडे फक्त.
अडतीस झाड हो, 38 किती वर्षाची त्यांनी 14 वर्ष चालू आहे नवीनच. 14 वर्ष धरले हो. काय अनुभव आहे एकंदरीत? सुरुवातीला 1 वर्षामध्ये बाग झाड तयार झाली. पहिले फळ काढायला किती दिवस लागतात? 1 वर्ष. एक वर्ष थांबावं लागतं. बर मग पण दुसऱ्या वर्षी फेल गेलं. का बरं? माल लागला नाही. काय करतो तुम्ही? रासायनिक केमिकल सगळं ते. बर बर त्याला डोस भरत होतो. बर दुसऱ्या वर्षी फेल गेलं. बर तिसऱ्या वर्षी भरला डोस भरला माल लागला नाही. केमिकलचा केमिकलचा डोस भरला मला दुडीच निघली नाही. दोन्ही निघाले नाही. म्हणजे दोन्ही म्हणजे हे अंजीर निघालच नाही. निघालच निघालं नाही. बरं, फक्त हिरवागार भाग होता. नंतर परत जवळजवळ पाणी संपण्याच्या वेळेस हा. मी व्हिडिओ पाहिले गेले. आपले हा बर त्यावेळेस पण कोणत्या सरांशी जरा बोलणं झालं. हा त्या डोस कधीची गोष्ट ही? जानेवारी मध्ये आता हे गेलं हो, जानेवारी आता जानेवारी. म्हणजे आता किती 10वा महिना चालू आहे ना? 10 महिन्यापूर्वी. बर मग जानेवारी मध्ये डोस भरला. बर तो जवळजवळ 2-2 किलोचा डोस भरला मी प्रत्येक झाडाला. बर बर पण डोस भरल्यानंतर 15 दिवसापासूनच माझ्या डोळ्या निघा सुरू झाली लगेच. लगेच हो फक्त काय झालं सर त्यांची हे जी आहे हा फक्त आपण डोस भरला तिथून पुढे जेवढी वाढ झाली हा. तिथंच फक्त थोडे निघले खाली निघलेच नाहीत. मागं निघत नाही काहीच काही नाही निघाले. असं वांजुटे खत टाकले वांजुटीत निघायचं. तिथून पुढे मग नंतर पाण्यामुळे आम्ही काही परत लक्ष दिलं नाही. पाणी संपलं. बर बर शेतासाठी पाणी द्यावं लागलं. बरं, मग मग? पाणी बंद केलं. बर तो माल एवढा माल होता. हा पण त्याच माला जर पाणी दिलं असतं त्या मालाचे 1-1.5 लाख रुपये झाले असते. बापरे क्या बात. काय ना गुरुळी हा अच्छा तिथे आपण तो किती झाड होते ते? 22 वर्षाचे होते ना ते? 22 वर्षाचे 35 झाले. आता हे किती वर्षाचे? 4 वर्षाची. हे 4 वर्षाचे? 4 वर्षाची. बर आणि 4 वर्ष झाडांचं तुमचं किती टोटल क्षेत्र आहे? 40 झाड. 40 झाड क्षेत्र किती? 10 गुंठापर्यंत 10 ते 12 गुंठ. 10 गुंठ म्हणजे किती बाय कितीची लागवड आहे? 15 बाय 17. अच्छा आता आम्ही रस्त्याने आलो तर दुष्काळी परिस्थिती आहे तुमच्याकडे, पाणी नाही आता. पाणी नाही आहे. माझं तुम्ही हे पाणी किती दिवसांनी देता असं? 8 दिवसांनी आता रेन पाईप फक्त भिजवतो मी. पाट पाणी नाही त्याला. रेन पाईप पण भिजवतो? रेन पाईप अच्छा म्हणजे मला वाटलं पाणी सोडलंय तुम्ही. नाही पाणी सोडलेलं नाही. रेन पाईपनी सोडता? हो ओके. किती 8 दिवसांनी किती वेळ सोडता असं? 1 तास भरचा तरी. 8 दिवसांनी? म्हणजे तुम्हाला टक्केवारी सांगायचं झालं ना सर, म्हणजे 100 लिटर पाणी पाहिजे तर आज 15 ते लिटर पर्यंतच पाणी पाणी जर असतं तर तुम्ही 100 लिटर दिलं असतं तर आता फक्त 15 लिटर देत आहे. खरं आहे का? 100%. पाणीच नाही सर विहिरीत कुठून देणार. टँकरनी पाणी आहे आता. दिसतंय काय पान थोडं असं वळलं ना, असं वळलं ना असं हे पान बेंड होतं ना मध्ये, असं असं मध्ये बेंड होतं ना. तुम्ही टोमॅटोच्या वाट्या होता बघा बैला, वाट्या का होता? पाण्याचं बाष्पीभवन होतं, वेग कमी व्हावा किंवा पान गळून का जातात? कारण जे पाणी जमिनीमध्ये आहे ते टिकून झाडाचं आयुष्य वाढवावं, त्याचा मृत्यू होऊ नये झाडाचा, म्हणून झाड काय करतं? एक्सेस वॉटर इव्हॅपोरेशन जे होतं ते थांबवतं. नाही सर आता तर काय झालं पानांचं आपण मागे एक फवारणी घेतली नारळ पाणी आणि आपलं वॉटर चार्जरची फवारणी दिली ती, तर त्याच्यामध्ये सरळ झालेत. नाही तर पूर्ण अशी वाटे झाली पानांची. तुमच्या कांदी कळी आली, नवीन कळी आली पूर्ण. हे काय इथं नवीन नवीन आली छोटी छोटी. आणि वरती जर पाहिलं तुमचं तर पूर्ण शेवटपर्यंत माल झाडाचा शेंडा इथपर्यंत स्टॉप झाला होता. अच्छा गेल्या वर्षी ह्या 1 फूटभर लांबला फक्त. अच्छा हा एवढा लांबला. एवढाच लांबला. एवढा लांबला होता. मागच्या वर्षीच फोटो तुमची पाहिले मी, तर पूर्ण म्हणजे असे काड्याच उभे आहेत. तर मग काय म्हणजे तुमचे हिस्ट्री काय आहे सर? मला ते सांगा जरा 2-3 वर्षी. म्हणजे लावलं तर 12 महिन्यामध्ये तर चालूच होतं. आणि ते चालू होतं. हा म्हणजे लावल्यानंतर आणखी किती 12 महिने चालू? बर हा 3 वर्ष काही नाही झालं. बर. माल लागतच नव्हता त्याला. बर बर 3 वर्ष माल लागत माल नव्हता. लागत काय कारण? म्हणजे 2 महिने म्हणजे पाणी असायचं. बर पाणी असल्यानंतर पाणी संपल्यानंतर आणि वापशी आल्यानंतर मग झाड फुटणं आणि माल लागत होता. बर 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 म्हणजे पाणी नव्हतं म्हणून माल नाही? पाणी जास्त होतं म्हणून. वरून सगळं पाणी आमचं इथं जमा होतं. पाणी येते अच्छा म्हणजे 2 वर्ष पहिले पाणी जास्त होतं. जास्त होतं तमाम राहतं ना वावर अच्छा तर टोटल तुमची जमीन किती येते सगळी? 2 एकर 2 एकर जमीन. मग 2 एकर जमिनीमध्ये तुम्ही हे 10-15 गुंठ्यामध्ये अंजीर लावले. तर अंजीर शेती तुमच्याकडे जनरली बघतो आपण सगळ्या शेतकऱ्यांची, तर अंजीर शेतीचं एक गणित काय, एक आर्थिक गणित काय? म्हणजे कसं होतं दुसऱ्यांचं दिसतात म्हणून आम्ही लावलेले गणित काय आम्हाला सांगता येतं नाही. म्हणजे तसं नाही, जनरली किती उत्पन्न निघतं 1 वर्षामध्ये सर? तुमचा काय अभ्यास? अंजीर शेतीमध्ये आहे ना झाडाच्या वयावर डिपेंड असतं. हे साधारणतः तुम्ही लागवड केली आता 4 वर्षाच्या झाडाला आहे ना हा
त्या शेतकऱ्याचं सांगतो. ते शेतकऱ्यांनी आता बऱ्याच वेळा कोलते साहेबांकडेच होते ते, आम्ही व्हिजिटला जायचो. हा. ते शेतकऱ्यांचं बाग चांगला दिसत होतं, वापरलं सगळं होतं, पण त्याला एक कॉन्फिडन्स काय नव्हता. कारण त्याचा एक प्रॉब्लेम असा होता की मार्केटला गेला ना पॅकिंग होतो अंजीर, जोट तुम्हाला पाठवलं होतं ऑफिस तसंच. इथं असताना अंजीर क्लिअर होता, पण तिथं गेलं की त्याला दलालाचा फोन यायचा त्यांना की तुमचे खराब होण्याचे पर्सेंटेज जास्त आहे, 50 ते 60% अंजीर लागतो, म्हणजे खराब होतो, साल पण पातळ होती. मग त्याला तो कॉन्फिडन्स की बाबा आतापर्यंत चांगला आलंय. पण तो आणि आज तोच व्यापारी, आम्ही त्या दिवशी व्हिजिटला गेलो तर व्यापाऱ्यांनी म्हणजे मागचा अनुभव आहे हा. हा मागचा ना, ह्या वर्षी अनुभव व्यापारी फोन करतोय, तुम्ही माल का बंद केला, रेट वाढून देतो तुम्हाला, माल बंद करू नका. तुम्ही आम्हाला पाठवला तो माल, म्हणजे खतरनाकच होता तो, असं साईज वगैरे. कोलते साहेब तिथं आता सासवडला ठिकाणी मेन राहतात, चांगला ज्या एससीटी वैदिकचं पूर्ण असेल ते प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी आहे ना 10% सेलिंग त्यांच्या दुकानात करतात हायस्ट रेटला. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. तुमच्या शॉपमध्ये शॉपमध्ये शेजारी नाही का दुकानदार आहेत किंवा जे आपले जे शेतकरी आहेत तर त्यांना मी फोन करून गाव मुक्काम पोस्ट सासवड तालुका प्रॉपर सासवडमध्ये सासवडमध्ये शॉप आहे तिथं. शॉप मध्ये विकतात. आता असे झाले की शेतकरी किंवा दुकानदार येऊन म्हणतात काय हाय काय एससीटी वैदिक आलंय का काय मटेरियल, भरपूर मागणी म्हणजे टेस्ट एक त्यांना विषय बरं, म्हणजे एक गणित जे म्हणले तुम्ही की झाडाचं जे वय आहे त्याप्रमाणे त्याचं उत्पादन निघतं. निघतं. साधारणतः जर एक 20-25 किलो माल धरला, चौथ्या वर्षापासून पुढे 20 किलो धरला, तर यांचा आता तो 22 वर्षाचा प्लॉट आहे, पण तो जर त्यांनी खरोखर जर पूर्ण ताकदीने वापरला असतं तर मला वाटतं तो 200 किलो वगैरे असता. आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं वयाने होतं ते फिजिकली आहे ना, फिजिकली ते तेवढं स्ट्रॉंग नव्हतं. फिजिकली ऍक्च्युअली ते आहे ना 9 ते 10 वर्षाचं 10 वर्षाचं, म्हणजे 10 वर्षात झाडाला एका वर्षाला 10 किलो असं काय हरकत नाही धरायला. हो. एका वर्ष 4 वर्षाच्या पुढे म्हणजे साधारणतः त्यांचं जर उत्पन्न समजा 100 किलो धरलं, तर आज त्यांचा खर्च किती, 120 किलो समजा म्हटलं 100 धरा, खर्च किती त्यांचा? खर्च त्यांचा 35 झाडाला त्यांनी आतापर्यंत आहे ना खर्च केला असेल 20,000 रुपये केला असेल आतापर्यंत, म्हणजे 500 रुपये झाड खर्च केले. 5-15 आणि 5-5 500 रुपये पण नाही झाले, म्हणजे थोडे जास्त झाले, जास्त झाले, म्हणजे 600-700 पर्यंत खर्च. तुमचा आपण अभ्यास करू, तुमचा 4 वर्षाचा प्लॉट झाला, 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष पावसामुळे धरता नाही आला, तरी खर्च करण्याचा चुकला नाही ना माझा. हा खर्च झाला तुमचा. आता मागच्या वर्षीचा काय अनुभव? मागच्या वर्षी मी 2 ट्रॉली शेणखत भरले, केमिकलचा डोस भरला, माल लागला नाही. आता मागच्या वर्षी काय झालं? मग मारच लागला नाही त्याला. मागच्या वर्षी पाणी नव्हतं ना, मग काय झालं? पाणी भरपूर होतं गेल्या वेळेस. नाही तसं नाही, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी येत होतं ते येत नव्हतं मागच्या वर्षी. ओके होतं मागच्या वर्षी. मग मागच्या वर्षी काय झालं? काय झाड म्हणजे पूर्ण वांज होते, काही एकही फळ नव्हतं. ते मग तुम्ही दाखवते मागच्या वर्षीच आहे. बेसल डोस भरून सगळं झालं. त्यावेळेस बेसल डोस भरला नव्हता, केमिकलचा डोस. केमिकलचाच ना मग. हा बेसल डोस भरल्यानंतर मी महिन्याने आलतो. तुम्ही जे मला झाडं दाखवले त्यांना तुम्ही केमिकलचा बेसल डोस भरला होता ना? शेणखत वगैरे सगळं भरलं होतं. 2 ट्रॉली शेणखत 40 झाडासाठी, तरी ते असे लाकडं उभी होती. लाकडं उभी होती. काय कारण झालं असं? शेणखत तर होतं ना, मग काय अडचण आली? नंतर परत जानेवारी-फेब्रुवारी मध्ये व्हिडिओ पाहिले, नंतर कोणती सरांची भेट झाली माझी. अच्छा, बेसल डोस कधी भरला होता मागच्या वर्षी तुम्ही? मार्च मध्ये भरला. अच्छा, जानेवारी-फेब्रुवारी मध्ये व्हिडिओ पाहिले आणि नंतर फेब्रुवारी-मार्च मध्ये आपला बेसल डोस भरला. केमिकलचा कधी भरला होता? ऑगस्ट मध्ये भरला. तुमचं काय ऑब्झर्वेशन सर? त्याचं शेणखत वापरलंय त्यांनी केमिकलचा डोस भरला होता. काय टाकलं होतं केमिकल मध्ये? केमिकलच्या दुकानदारांनी दिले ते सगळं डीएपी, त्याच्यानंतर तुमचं बाकी 10-20 पोटॅश वगैरे सगळं वापरलं, मॅग्नेशियम सल्फेट वगैरे. लिंबू पिंड वगैरे सगळं. काय वाटतं तुम्हाला? ते बेसल डोस होता, सगळेच लोक देत आहे आता, सगळं देतात, त्यामुळे आता आम्हाला तुला ठीक आहे. मग दिल्यानंतर तुम्हाला ते आता आम्ही रस्त्याने येताना बघितलं सेम तुमच्यासारखी झाडं उभी. काही लोकांची थोडीशी एक अर्धा प्लॉट पूर्ण उबळून गेला, थोडासा प्लॉट शिल्लक आहे, म्हणजे चांगला मोठा दिसला मला. तुझा 12 वर्षाचा सहज असेल रस्त्याने येताना. बरं 1 लाख रुपये होतील ना. काय झालं नंतर त्यांचा पाण्याचा पण प्रॉब्लेम झाला नंतर, म्हणून त्यांनी ते स्टॉपच केलं. बरं, मग त्यावेळेस तुमचा बाग तुमची फुटली बेसल डोस भरल्यावर, मग माल नंतर भरपूर निघाला होता. मग किती माल निघाला? मग भरपूर म्हणजे प्रत्येक पानाबरोबर माल निघाला होता. तो तयार झाला आणि किती नाही, त्याच पुन्हा मी म्हणजे सीताफळाला पाणी सोडण्यासाठी अंजिराचं पाणी बंद केलं होतं. त्यांना निर्णय घ्यायचा होता अंजीर जागवायचं का सीताफळ जागवायचं. मग त्यांनी काय केलं, अंजीर स्टॉप केलं, सीताफळ जागवलं. आणि 3 वर्ष वाईट अनुभव होता ना. आणि सीताफळाला पाणी जर नाही गेलं तर मग सीताफळ झाड जाळून जातात. अच्छा, त्यामुळे पूर्ण पूर्ण जाता डायरेक्ट. मग मागच्या वर्षी तुमचं असं केलं, मग तुम्ही परत बेसल डोस कधी भरला नंतर? आता ऑगस्ट मध्ये बेसल डोस भरला. या ऑगस्ट मध्ये
या ऑगस्ट मध्ये आणि नंतर परत रिपीट केला का एखादा? 2 महिने पुन्हा रेट पाहिजे म्हणजे ऑगस्टच्या एंडला भरला म्हणजे आतापर्यंत तुमचे 3 बेसल डोस झाले. 2 मागच्या वर्षी झाले? टेस्टिंगचा एक होता तो. आणि आताचे 2. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत अनुभव पाहून सगळा? अनुभव म्हणजे माल भरपूर लागला यंदा. बर, एवढा विश्वास होता का एवढा माल येईल त्याला? ते उन्हाळ्यामध्ये बेसल डोस भरला होता ना, त्यावेळेस माल लागला होता. बर, तर त्यावेळेस जर माल लागला असता तर मग झाडं काढायची होती. अच्छा, म्हणजे तेव्हा गॅरंटी आली होती हा, त्यावेळेस गॅरंटी म्हणून परत डेअरिंग केली आता. पुन्हा डेअरिंग केली. बर, मग आता समजा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला वाटतंय की अंजीरमध्ये अशा प्रकारे जर आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळतोय, तुम्ही याच्यामध्ये आणखीन पुढच्या वर्षी काय सुधारणा करण्याचं तुमचं प्लॅनिंग आहे? आणखी माझी जवळ दुसऱ्या 60 झाडं लावलेली आहेत. अजून लावली नाही? हो. बर, पण त्याला आता बिलकुल पाणी नाही. त्याला पाणी नाही आहे सध्या. निसर्गाच्या वर मात जर करायची असेल तुम्हाला, जर दुष्काळ परिस्थितीवर, तर तुम्हाला ही काय आपत्ती नाही आहे, ही तुमच्याकडची परिस्थिती ऑलरेडी, बरोबर आहे ना? आणि पाण्याची शाश्वती करणं फार अवघड नाही रे. फक्त उत्पन्नाची गॅरंटी नसते म्हणून पाण्याची शाश्वती करत नाही, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला शाश्वती आली आता की नाही, आता हे पिकतंय, तर मग ज्याला जेवढं पाणी लागतं, समजा या वर्षी तुम्ही जनरली जे पाणी वापरतात फक्त 10% वापरता, तरी बाग तुमचा एवढा चांगला आला. मग तुम्ही तळ्यावरती बाग पिकू शकता ना, गॅरंटी नाही. आता याची जर गॅरंटी होत असेल तर मग इथून पुढे तळ करणार असं मग ते केलं पाहिजे तुम्ही. कसं होतं म्हणतो मी तुम्हाला की तुमची जमीन एवढी छान पिकते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर पांढरी मुळीचा अनुभव तुम्ही कसा सांगितला मग अजून ऍक्टिव्ह आहे का आपल्याला? अच्छा, म्हणजे ही त्या झाडाची मुळी सगळी वरती आलेली. ओके, आपण उकळून पाहू शकतो का सर? इथं अच्छा अच्छा, बरं. मुळीच निघतील अरे पूर्ण. हे बघा सर, पांढरी मुळी किती आहे. झाड कुठे आहे बघा, तिथे पहा, समोर पहा. तिथे बघा किती आली, बघा सगळी वरती आली. हा, जबरदस्त आहे. हे नाही हे डायरेक्ट उन्हामध्ये क्षेत्र येते सर. काळी डायरेक्ट उन्हामध्ये हे डायरेक्ट म्हणजे याची मुळी चांगली पसरते. त्यांनी आहे ना त्याच्यात आंतरपीक घेतलं होतं. पायापाशी बघते ते बघते तुम्हाला. आहे बघा इथे खाली बघा. ठीक आहे सर, टोटल टोटमध्ये काय इथं सर बघा. हे बघा सर, इथं पाय हे बघ इथं पहा. म्हणजे मुळी हे काय इथं पण आहे, सगळं टोटल प्लॉट मध्ये आहेत. आता बघा ही त्या झाडाची, ही इकडे झाडाची. आता कुठे झाड आहे आणि ही मुळी कुठे आली? हे झाड कुठे आहे बघा माग. सर्व काही इथं प्लॉटला व्हिजिट माझी यांना विचारा दर 10 दिवसांनी असते तिकडे. बर बर, तर मला पांढरी मुळी सापडत नव्हती, कारण काय वेळेला माती लावली होती आणि खताचा डोस आपण असा भरला होता. बेस्ट डोस आहे ना, असा भरला होता सर. आम्हाला मुळी सापडा ना पांढरी. यांनी याच्यात कोथिंबीर केली. हे बघा मुळी बघा ती. अच्छा बर, मग म्हणजे आपल्याला जर कळायचं आपल्या प्लॉटची जर क्वालिटी कशी जर पाहिजे असेल तर पान आणि मुळी पाहिजे. झाडाचं आरोग्य आपल्याला भविष्य सुद्धा समजून जातं. आपण कसं म्हणतो, घराची कळा काय सांगते? अंगण सांगते. अंगण कसं आहे पाहिल्याबरोबर कळतं घर आतमध्ये कसं असेल. खरे खोटे? तसंच तुमचं जे झाड आहे ते साईज झालेली. आपण ते एकही फोडलेलं नव्हतं अजून. 3 पाकळ्या पात्याच्या. मला सांगा, ज्या वेळेस तुमचं अन्न आज तुमच्या दुकानामध्ये जी मागणी होती ती तुम्ही म्हटलं काय भाव विकला तुम्ही तिथे? मी 100 रुपये किलो. बर, किती मागणी द्याल तुझी? त्यावेळेस 60 रुपये होतं लोकलचं मार्केट. अच्छा, अच्छा. लोकलचं 60 होतं, आपलं 100. 100 ने विकलं. मी सोन्यासारखा, मला सोन्यासारखाच विकतो दुकानात पण छाती बरं. आणि लोक म्हणतात रेट फक्त सांगा, फक्त आम्हाला द्या खायला तुम्ही. ज्यावेळेस डाळिंब 120 रुपये चालू होतं रामचंद्र दादांचं, त्यावेळेस 180 रुपये विकलो होतं आम्ही तिथं. दुकानातच विकलं होतं. 1.5 टन विकलं सर. आपलं वैदिकचं वैदिकचं 1.5 टन विकलं. तुम्ही खाल्लंय का अंजीर? खाल पण मला कधी एक खाल? 2 दिवसापूर्वी खाल्ला होता. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. आता हा तुमचा अंजीर आहे आणि बाकीच्यांचं केमिकल वाल्यांचा अंजीर आहे. ते केमिकल वाल्यांचा अंजीर खाल्लाय का? एवढा तो पण खाल्ला होता. आणि काय फरक वाटला दोन्हीला? आणि चव नव्हती त्याला. चव गोडी नव्हती. हा. म्हणजे आता ह्या पिकल्यानंतर काय खाल्ला ते बरोबर पडला. म्हणजे तो पांचटच होता एकदम. गोड लागतो तांबट लागला. तुम्ही खाऊन पाहता आंबाटी? ताजा तोडला होता. त्याच्यामध्ये आंबट लागतोय ना? नाही आंबट नाहीये, खाऊन बघा. ताजा तोडला मी. तुम्ही का? मीच तोडला आणि स्पेशल आपण नाही, खाऊन पहा म्हणलं यांना. म्हटलं ते त्यांना खाऊ द्या. खा. तुला काय की आंबट आहे मानते, सांग ना गोड आहे का कसं आहे ते? नाही, मला आंबट लागू राहिला.
गोड आहे आंबट नाही लागत? आंबट नाही. काही ते तुम्ही सकाळी काही जास्त गोड खाल्लंय काही आंबट नाही लागत? नाही. मला का बरं आंबट लागत? गोड तुम्ही खाऊ. तुमच्या अंदाज तुम्ही कौतुक करता. काही पण बाहेरचं कोणी बाहेर शेतकरी आहे सर या ना म्हणजे पाहिजे अशी बोट उतरले नाही हो आंबटच लागते. लगेच गाडाचा थोडा कमीच लागतो, थोडा राहिल्यावर अजून जास्त उद्या आणखी याच्यापेक्षा गोड लागेल. अच्छा गोड लागतोय आजच्या पेक्षा उद्या जास्त नाही, पण आता कसं आंबट लागतो ना. नाही आंबट नाही. आंबट नाही पण अजून गोडी त्याला उद्या मला जास्त चव कळत नाही बहुतेक असा अंदाज आहे काही ते सर्दी झाल्याने. म्हणजे मला सांगायचं हे आहे तुम्हाला की अजून मुरलेलं नाहीये तुम्ही म्हटले बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट पहिलाच तोडा आहे. पहिलाच तोडा म्हणजे पहिल्यांदा येतं ते असं त्याला बेवड म्हणतो आपण. ज्यावेळेस खरा सुरू होतो ना, सगळा पिकायला लागतो ना, तेव्हा खरी त्याच्यामध्ये ताकद उतरते, पानांचं रस वीज सगळं उतरतं बरोबर ना. तर एवढं पहिलं जे माझं आपण पहिली चपाती जर केली, पहिली भाकर केली, पहिलं दिरडं काढलं, पहिलं भाज्याचा घाणा काढला, तुम्हाला चांगला अनुभव आहे, थोडा बिघडतोच, दुसऱ्यापासून जरा रांगेला लागतो बरोबर आहे की नाही. तसं नियम तसाच आहे. तुम्ही हे पहिलं आहे तरी पण एवढं गोड लागतं बरोबर की नाही. मी आंबट का म्हणलो, मला खरं तर प्रतिक्रिया बघायच्या होत्या. हल्ली असं आहे सरळ बोटाने हे निघतच नाही, घी निघत नाही ना, बोट वाकडच करावं लागतं. बोट वाकडं केलं का प्रत्येकाला पटतं, सरळ केल्यावर कोणालाच पटत नाही. असंच आहे ना. आपल्या पोराला आपण जर कौतुक केलं लोक म्हणते हे काय खुशाल के माहिती नुसतं आहे की नाही. जेव्हा दुसरे कौतुक करतात तेव्हा खरं अर्थ त्याची ताकद कळते. का वाटतं? बरोबर आहे. आणि आज शेतकऱ्यांचं फक्त काय क्वालिटी म्हणजे फक्त चमकायला लावायचं, आतमध्ये काही का असं त्याला एक शब्द आहे, चिनी माल म्हणतात सध्या. चिनी माल आहे म्हणतात, चिनी माल आहे. तुम्हाला असं वाटतं काही याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक आहे का? असं वाटतं यांचं चांगलं वाटतंय तुमचं चांगलं वाटतं? आता मग 1 महिना होऊन गेला चालू आहे. चालू झालंय पण 1 महिन्याच्या अगोदर मला माहिती आहे काय का होतं? किती माल आहे झाडावर, किती माल आहे तुमच्या, असंच मारे भाव किती आहे? बघितलं किती आहे? 20 किलो 25 किलो काय तसं तो अंदाजे तरी 3,000च्या कमी झाड उतरणार नाही. फळ साईज 3,000 रुपये एका झाडाचं होणार. अच्छा एका झाडाचा किती खर्च केला तुम्ही? मग आता जवळ 10 शेणखत 10 आणि औषध धरून 40-50 हजार रुपये खर्च झाला. 42 एवढी 40,000 आणि हा आपला झाला होता 32,500. औषध आणि ती ह्याच्या आधी 50,000 तुमचा झाला. कारण मी पहिले ना 10 दिवसाला औषध तुम्ही मारायचो. संगत धरला होता का? नाही मग 2 महिने आधी 2 महिने आधी फवारी तुम्ही किती दिवसाला मारता? 10 दिवसाला मारी पडतो. आता आता नाही, आता पण आता बंदच करून टाकलं. किती दिवस चालतो चालू झाल्यावर? 3 महिने कंप्लीट चालतो बघ. 3 महिने चालतो. आता तुम्ही मला एक सांगा की आपण ज्यावेळेस एखादी 4-4.5 महिने ना औषधच मारायला लागतात. 3 महिने ना 10 दिवसाला औषध मारायचं, 4थ्या महिन्याला ना 15 दिवसांनी मारलं चालतं. 4.5 बरोबर महिन्याला आहे. बाग डोकावतो. एकदा माल निघून चालला का मग काय फवारी. आणि म्हणजे मग सांगत तात्पर्य काय आहे की तुमचं पण असंच आहे, ज्यावेळेस तुमचा हा माल चालू होईल त्याला जर गोल्डनला जर पेरला असता तर किती माल गावला? पाणी नको द्यायला गोल्डन दीडपर्यंत लेट चालू होणार आहे. त्याला किती माल गावतो? तसं नाही, यांच्याकडे पाणीच नाही. ती आता इथंच आहे दिव्यामध्ये. मग आता काय आणि लय लांब तुम्ही दिव्यात काय दिलेला तुम्ही इकडे? आज शुक्रारी माहिती ना पण लाख देवाची आरती रात्री आहे आणि तुमच्याकडे तेल दुपारी संपून जाणार आहे, काय उपयोग आहे का? त्यामुळे तो माल झालाय ना सगळा. तर सगळ्यांनी म्हणजे एकंदरीत आपण जी चर्चा केली बरं का सर, आपण जी चर्चा केली एकंदरीत म्हणजे चर्चा संपवताना मला एवढं सांगायचंय, तुम्ही जर 3रा बेसल डोस करताय ना, तुम्ही ती साईजची तक्रार नसते तुम्ही. आपण काय करतो माहिती, शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे, आता यांना मला चांगला दिसायला लागला का पुढचा डोस लगेच काय करता डिलीट दिसतोय. आता त्याच्यामध्ये मल्चिंग होण्यासाठी आपलं म्हणजे नाही का लोक बाजरी वगैरे टाकायची, तर मी डांगर भोपळा लावला होता. तर त्यावेळेस मी जे भोपळे 6-7 पीस अजून ठेवलेत, कवर राहते मला बघायचे. डांगर 9-10 एक भोपळा आहे. त्या पितराला नाही का वापरी काशी भोपळा बरोबर, ते आमच्याकडे डांगर म्हणतात. मोठा त्यावेळेसचे भोपळे मी अजून ठेवलेत. बरं, मार्केटमध्ये सगळे गेलेच माझे. कधीचे? वर्ष होत आला त्याला, वर्ष नसेल झालं. हा ट्रेनिंग वेळेस वर्ष होईल. बरं म्हणजे 9 महिने 9-10 महिने. हा ठेवलेत ना मी ते उचलन ना सरांना, मी घरी डांगर उचलन ना सरांना. 9 ते 10 किलोचे भोपळे अजूनच माझ्याकडे. तेच ना, अजूनही ठेवलेत मी. ज्या वेळेस आहे ना ओला असतात ना
तोडल्या लय वजन असतं आणि ज्यावेळेस वाळत चालते आता हे किती वहिनी झालं म्हणता ते हलकं झालं आता तुम्हाला उचलणार सर. अहो तुम्हाला सांगू का पहिली गोष्ट किलो आहे वजन कमी केलं, लगेच वजन कमी होत नाही त्याचं. या झाडाला तर नाही खाऊ घालत नाही वैदिक मी पण वैदिकच खातो सगळं. तुम्हाला माहिती ताकद बघायची का? आता याला डोस भरून 2 महिने 10 दिवस करून झाले. आता तिसरा नाही डोस डोस लेट झाला यांचा. यांनी डोस आहे ना हा 20 दिवसापूर्वीच भरायला पाहिजे होता. डोस 50 दिवस झाले 50 दिवस झाले का लई दिवस झाले लगेच भरून टाकायचं. पहिला भरल्यानंतर दुसरा 45 दिवसात भरला होता. अरे वा, मग ते त्याच्यामुळे एवढं चांगलं चित्र आहे. हे बघा एक लक्षात ठेवा, तुम्ही थकेल घोडा रेसला आणलाय हा, हे विसरू नका. तुमचा घोडा का पहिला काय असा मांडीवर बिंड्यावर नव्हता काय असा होता का? अंजेराला 3 वेळा डोस भरायचा का किती वेळा कशाला बार धरल्याच्या नंतर बाहेर धरल्यानंतर ना? नाही 2 डोस किती दिवस चालतो तुमचा पुढे? 3 डोस भरला. हे ना चालू व्हायला 4.5 महिने चालू व्हायला 4.5 महिने आणि तिथून पुढे 3 महिने 3 डोस म्हणजे 7.5-8 महिने 3 डोस पाहिजे. 3 डोस करायचे. 3 डोस जर केले ना झाड तुमचं दरवर्षी वाढत जाणार. म्हणजे कसं ह्या वर्षी जर तुम्हाला जर समजा 40 किलो केलं ना, पुढच्या वर्षी हा माल 50 किलो 60 किलो निघणार. चिकूला किती 70-80 किलो. हा चिकूला ते आपण पाहून चिकू आपल्या हातात आहे ना. तुम्हाला माल किती टिकवायचा आहे तर चिकू वर्षभर फळ देतो. मग त्याला तुम्ही वर्षभर देऊ शकता ना. दर 3 महिन्यांनी दर 3 महिन्यांनी देऊ शकता. आता माल लागला 4 डोस करायचे त्याचे. आता यंदाची वर्षी जाऊ द्या पुढल्या वर्षी सक्सेस करू. 4 डोस करायचे म्हणजे माल असा निघाल तुमचा की चिकू माणूस जागेवर येईल न्यायला. जो कोणी माणूस आला ना तो जागेवर न्यायला येईल. एवढी त्याची क्वालिटी वाढते. पुढल्या वर्षी सीताफळ अंजीर आणि चिकू एकच नंबर सगळं हे मटेरियल वैदिक वर करणार. तुमच्या पद्धतीने चला, या बाजूला. आणि फक्त 2 मिनिटे 1 मिटिंग घ्या. नाव सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. मी दत्तात्रय सीताराम झेंडे, काळेवाडी, जिल्हा पुणे. आता वैदिक वापरले हा. झाडांना झाड फुललंय म्हणलं माणूस पण हे मात्र लाख मोलाचं बोलला तुम्ही. माल सेम आहे दोन्ही झाडांना. पण चमक वेगळी आहे का नाही? म्हणजे तुम्ही सगळ्यात मेन गोष्ट कशी माहिती का, तुम्ही सत्यानं चालणार माणूस दिसतोय मला, म्हणून हे सत्य स्वीकारताय. नाही तर माणूस सरासरी जनरली सत्य स्वीकारत नाही. चला बरं वाटलं. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो सगळं? कोणत्या सरकार? सांगा सर तुमचं नाव पत्ता सांगा. नमस्कार, मी दत्तात्रय शिवाजी कोलते, मग कंपोस्ट सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. सासवडमध्ये माझं शेती सेवा केंद्र आहे. आणि आज या ठिकाणी झेंडेचा जो प्लॉट आहे तर त्यांनी आज फक्त मातीवरती, मुळीवरती आणि पानांवरती चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे आज आपल्याला हे रिझल्ट मिळतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे केले 9822192391. नमस्कार, माझं नाव रोकडे ऋतुजा. मी गेल्या 2-3 वर्षापासून पुणे जिल्ह्यासाठी एसीटी वैदिक परिवारामध्ये आहे. पुणे जिल्ह्यासाठी काम बघते. पुणे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. माझं अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या नंबरवर संपर्क करू शकता. 70 30 77 26 09. ओके. पण काय विचारायचं काही सांगायचं? त्यांना तर आता पुढच्या वर्षी त्यांच्याच बागेला भेट द्यायला यायचं. बघा लक्षात पुढल्या वर्षी मग असं होता चेहरा अजून जशी झाडं चमकते तसा मी ते क्या बात आहे व्हेरी गुड. जोरदार टाळ्या पाहिजेसाठी. सर तुम्ही फार चांगलं काम करताय. म्हणजे हे आपण जसं म्हणतो की ज्योत से ज्योत चलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तर शेतकऱ्याशी शेतकरी जोडत चला आणि ही आरोग्याची गंगा पुढे वाहत चालवा, आहे की नाही? हे फार महत्वाचं आहे.